आपण लाईव्ह आहोत. नमस्कार. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान आयोजित समृद्ध बोली या कार्यक्रमात मी वैशाली सरवणकर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शिक्षणात मराठी आणि व्यवहारातही मराठी, अर्थात शिक्षणाचं माध्यम मराठीच असलं पाहिजे आणि व्यवहारातही सर्वत्र मराठीचा वापर झाला पाहिजे या ध्येयाला अनुलक्षून काम करणारी संस्था म्हणजे ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही संस्था. आमच्या प्रतिष्ठानतर्फे जे विविध उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे बोली संवर्धन. मंडळी, प्रमाण भाषा मराठी हा एक वृक्ष मानला तर तिच्या अनेकविध बोली म्हणजेच तिच्या विविध फांद्या होत. या बोलींच्या फांद्यांचा विस्तार जितका जास्त तितका प्रमाण भाषेचा वृक्ष अधिक सशक्त आणि समर्थ समृद्ध असणार हे ओघाने आलंच. म्हणूनच मराठीच्या अहिराणी, वऱ्हाडी, आगरी, मालवणी, चंदगडी, बेळगावी अशा विविध बोलींचा परिचय आपण करून घेतला पाहिजे. या बोली टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. या उद्देशानेच ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे बोलींचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी म्हणून समृद्ध बोलींची ओळख हा उपक्रम आपण राबवत आहोत आणि आपल्यासारख्या भाषाप्रेमींचा याला अगदी भरभरून प्रतिसाद मिळतो आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 21 मार्च पासून आपण या उपक्रमाला सुरुवात केली आणि आतापर्यंत वऱ्हाडी बोली, मालवणी बोली, आगरी बोली अशा विविध बोलींचा परिचय आपण करून घेतला. आज आपण पोवारी बोलीचा परिचय करून घेणार आहोत, पण तत्पूर्वी आमच्या प्रतिष्ठानच्या अतिशय उत्साही आणि कार्यतत्पर विश्वस्त वृषाली गोखले मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी प्रतिष्ठानची ओळख करून द्यावी. वृषालीताई, माईक तुमचा. येत आहे? हो, आता येतोय आवाज. नमस्कार सर्वांना. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही आमची संस्था गेली 4 वर्ष काम करते मराठीसाठी. मराठी आपली मायबोली, मायबोलीचं महत्व प्राथमिक शिक्षणातलं किती 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 महत्वाचं आहे ह्याचं महत्व लोकांपर्यंत जाण्यासाठी, भाषेचा जिव्हाळा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या समृद्ध मराठीमधलं साहित्य लोकांपर्यंत जाण्यासाठी, त्याची आवड उत्पन्न होऊन त्याच्यामध्ये लोकांनी जास्तीत जास्त वाचन करावं, ते जाणून घ्यावं, यासाठी सगळे प्रयत्न आमचं प्रतिष्ठान गेली 4 वर्ष करते. आणि यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले, त्या सगळ्यांना प्रतिसाद भरभरून मिळाला. प्रतिष्ठानचे उपक्रम म्हणजे यशस्वी वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्यामध्ये पहिला यशस्वी ठरलेला म्हणजे वाचन कट्टा, ऑनलाईन वाचन कट्टा. आतापर्यंत ऑनलाईन वाचन कट्टा उभ्या महाराष्ट्रात सगळीकडे इतका आवडीने त्याला प्रतिसाद मिळाला शिक्षकांकडनं, विद्यार्थ्यांकडनं. हे अगदी आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि प्रतिष्ठानचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास आज समृद्ध बोलींची ओळख पर्यंत येऊन थांबलेला आहे. यासारखी आनंदाची गोष्ट नाही. आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यातनं वेगवेगळ्या बोलीभाषेचा अभ्यास करणारी जी माणसं, अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला मिळत आहेत. हे आणखीन त्याच्यामध्ये दुधात साखर. मालवणी, वऱ्हाडी, आज पोवारीचा आपण ऐकणार आहोत. तर हा जो प्रतिष्ठानचा प्रवास आहे त्या प्रवासाला महाराष्ट्रातनं उदंड प्रतिसाद मिळतोय आणि याही पुढे तो मिळत राहील असं मला वाटतं. आमचे सगळे आपले प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि आमच्याशी जोडली गेलेली सगळी महाराष्ट्रातली मंडळी, या सर्वांना माझ्या शुभेच्छा. आणि आज रणजित भुसले सर यांच्याकडनं अजून पोवारी भाषेविषयी आपल्याला जे जाणून घ्यायला मिळणार आहे, हा आणखीन आनंदाचा क्षण आहे. तर आमच्या प्रतिष्ठानची हीच ओळख आहे की मराठीचा प्रसार, मराठीतलं उत्तम साहित्य लोकांपर्यंत यावं, बोलींचं कट, इतका सगळा जिव्हाळ्याचा आनंदाचा विषय आहे. तर त्यासाठी अजून खूप काही सांगण्यासारखं आहे, पण आपल्याला विश्लेषणांचं ऐकायचंय, त्यामुळे मी इथेच थांबते आणि पुढची सूत्र वैशाली ताईंकडे देते. धन्यवाद वृषालीताई. मंडळी, आजच्या सत्रामध्ये आपण परिचय करून घेणार आहोत तो पोवारी बोलीचा. पोवार समुदायाची भाषा ती पोवारी बोली. भंडारा, गोंदिया, बालाघाट, सिवनी
या प्रदेशामध्ये, या भागामध्ये हा समुदाय मोठ्या प्रमाणात राहतो. या समाजाची स्वतःची अशी एक संस्कृती आहे. पूर्वी शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे पोवार बहुल क्षेत्रामध्ये राहणारे सर्व जाती जमातीचे लोक ही पोवारी बोली बोलत असत. पण जसजसं हिंदी किंवा मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलं, तसं संवादाचं साधन म्हणून पोवारी बोलीचं स्थान कमी झालं. खरं म्हणजे तुमच्या इतकंच मला सुद्धा या पोवारी बोलीविषयी अतिशय कुतूहल आहे. कारण आतापर्यंत आपण ज्या आगरी, वऱ्हाडी किंवा मालवणी बोलींचा परिचय करून घेतला, या भाषांची आपल्याला किमान एक तोंडओळख होती. या भाषेतील काही साहित्य आपल्या डोळ्याखालून गेलेलं होतं, आपण कधीतरी वाचलेलं होतं, किंवा समाज माध्यमांवर या भाषांमधून सादर केलेले काही कार्यक्रम आपण पाहिले असतील, ऐकले असतील. पण पोवारी भाषेविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. त्यामुळे माझ्याप्रमाणेच आपण सर्वजणही पोवारी बोलीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल यात शंकाच नाही. आज पोवारी बोलीविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे रणदीप बिसले सर आलेले आहेत. सर, आपल्या आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. इंग्रजी साहित्य या विषयामध्ये रणदीप बिसने सरांनी MA केलेला आहे, पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे आणि सध्या सर संस्कृत विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. सर नागपूरच्या भोसला मिलिटरी निवासी शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अतिशय अभ्यासू शिक्षक म्हणून सरांची ख्याती आहे. सरांनी अनेक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे. याशिवाय आपल्या निवासी शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना समुपदेशन करण्याचं अत्यंत महत्वाचं काम सर करत असतात. विद्यार्थी केंद्री शिक्षण या विषयावर सरांचे वर्तमानपत्रातून अनेक लेख प्रसिद्ध होत असतात. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक मसुदा जो नुकताच आलेला आहे, नुकतंच जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे, त्यावर चर्चा करणारी जी समिती होती, त्या समितीमध्येही सरांचा सहभाग होता. कोणतंही मूल शालाबाह्य राहू नये यासाठी सर विशेष प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी शालाबाह्य विद्यार्थ्याचं सर्वेक्षण करणं असू दे, किंवा गृह भेटी देणं असू दे, किंवा त्यांच्या पालकांचं समुपदेशन करणं असू दे, पालकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणं असू दे, या सगळ्या कार्यक्रमामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये सरांचा हिरिरीने सहभाग असतो. वाचन, बासरी वादन, कविता करणं असे छंद असलेले जे सर आहेत ते अनेक काव्य संमेलनातूनही सहभागी होत असतात. याचबरोबर बोली भाषांच्या संवर्धनासाठी सर विशेष प्रयत्न करत असतात. झाडी बोली साहित्य मंडळाचे सचिव म्हणून ते काम करतातच, शिवाय पोवारी साहित्य संस्कृती मंडळाचेही अतिशय सक्रिय सदस्य म्हणून सर काम करतात. मी पुन्हा एकदा सरांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सरांना विनंती करते की त्यांनी पोवारी बोलीविषयीचं मार्गदर्शन करावं. बिसने सर. धन्यवाद वैशाली मॅडम. ज्ञानभाषा प्रतिष्ठान मुंबई तर्फे आयोजित समृद्ध बोली या अभियानाअंतर्गत आज पोवारी बोली या विषयावर, या बोलीविषयी अधिक माहिती देण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून या सगळ्या झूम मीटिंगद्वारे आयोजित या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या सर्व भाषाप्रेमी मंडळींना माझा नमस्कार. मुळात ही जी प्रेरणा आहे बोलीभाषा आणि बोलीभाषेविषयी अनुवाद करणं, बोलीभाषेमध्ये आपल्या अनुवाद करणं आणि त्या अनुवादाचं पूर्ण राज्यभर कसा प्रसार करता येईल यासाठी जी प्रेरणा ज्या गटातून मिळाली मला, तो गट म्हणजे शिक्षण विकास मंच. आणि या सगळ्या गोष्टींची प्रेरणा या शिक्षण विकास मंच या समूहाशी मला जोडण्याचं जे काही जोडण्यासाठी ज्यांनी कोणी मला मार्गदर्शन केलं किंवा मला जोडून घेतलं, अशा ऋषितुल्य आणि माझ्यासाठी गुरुस्थानी असलेल्या वसंत काळपांडे सर, माजी शिक्षण संचालक, यांची मोलाची जी काही दाद आहे मला, किंवा त्यांचा पाठीवरचा जो हात आहे, त्याची विशेष प्रेरणा मला या कार्यक्रमासाठी मिळाली असं मी नमूद करेल. त्याचबरोबर
मला या सगळ्या गोष्टींसाठी ज्यांनी प्रेरणा दिली किंवा देत असतात अशी माझी गुरुजन मंडळी आज योगायोगाने या समूहामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याच पद्धतीनं ज्ञानभाषा प्रतिष्ठानने ही जी मला संधी मिळवून दिली आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आज पोवारी बोलीविषयी बोलण्यासाठी जी काही संधी दिली त्यांचं सुद्धा मी मनःपूर्वक धन्यवाद मानतो. तर पोवारी बोली याविषयी बोलण्याकरिता खरं तर हा विषय अतिशय मोठा आहे आणि मी एक भाषा विषयक फक्त जाणकार किंवा एक उत्सुक कार्यकर्ता, बोली कार्यकर्ता या नात्याने मी आज आपणासमोर पोवारी बोलीविषयी अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी काही या पोवारी बोलीचा तज्ज्ञ नाही, पण या पोवारी बहुल क्षेत्रामध्ये माझी वाढ झाली किंवा माझं लहानपण, माझं बालपण त्या ठिकाणी गेलं आणि हळूहळू त्या बोलीविषयी मला एक आत्मीयता, एक जिव्हाळा हा जन्मताच मिळाल्यामुळे किंवा अजून तो वृद्धिंगत झाल्यामुळे मला या पोवारी बोलीविषयी अजून कार्य करण्यासाठी जी प्रेरणा मिळत गेली, त्या प्रेरणेतून आज हा दिवस उजाडलेला आहे की मी आज स्वतः पोवारी बोलीविषयी बोलण्यासाठी इथे उपस्थित राहू शकलो किंवा देण्यासाठी मी तत्पर होऊ शकलो. तर विशेष म्हणजे पोवारी बोली आपण इथून सुरुवात करूया. सुरुवात आपण करू की पोवार समाज. पोवार समाज हा नेमका कोणत्या भागामध्ये वास्तव्यास आहे? पोवार समाज तसा महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भामध्ये असल्यामुळे किंवा त्याची जी पोवार समाजाची जी काही वहिवाट आहे ती पूर्व विदर्भामध्ये असल्यामुळे उर्वरित महाराष्ट्राला या पोवार समाजाची ओळख नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण पूर्व विदर्भ हा नागपूर पासून जसं सुरुवात होतो इकडे, इथून जसं ज्याला म्हणता येईल की विदर्भाचा जो पूर्व भाग आहे त्यामध्ये नागपूरच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये आपण नमूद करूया की अमरावती, यवतमाळ या भागामध्ये असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा या पोवार समाजाविषयी इतका परिचय नाही. तर पोवार शब्द या शब्दाची आपण जरा व्याप्ती बघूया किंवा व्युत्पत्ती बघूया. पोवार हा शब्द मुळात परमार, पवार आणि मुळात पहिला शब्द त्याचा म्हणता येईल आपल्याला परमार. परमार हा एक वंश आहे. या वंशाची पण माहिती आपण बघूया. परमार वंश तिथपासून मग तिथून अपभ्रंशित झालेला शब्द म्हणजे पवार, ज्याला प वरती अनुस्वार आणि त्यानंतर प वरती फक्त टिंब राहिला आणि हळूहळू होत हा जो पवार शब्द आहे हा महाराष्ट्रात येऊन किंवा महाराष्ट्रातल्या मराठी आणि सगळ्या या मराठी संस्कृतीची त्याची संलग्नीकरण झाल्यामुळे पोवार हा शब्द महाराष्ट्रामध्ये प्रचलित झाला आणि त्या समुदायाला पोवार हा शब्द देण्यात आला किंवा पोवार म्हणूनच प्रत्ययास किंवा परिचित अशा प्रकारची ही जनजाती हा समाज जो आहे हा महाराष्ट्रामध्ये परिचित झाला किंवा महाराष्ट्राच्या नोंदीमध्ये, शासकीय नोंदीमध्ये पोवार ही एक जात म्हणून नोंद झाली. आणि पोवार समाज जी भाषा बोलतो, जी बोली त्यांच्या घरी बोलली जाते ती बोली म्हणजेच पोवारी बोली, अशा प्रकारचा हा पोवार शब्द. आता पोवार समाज नेमका कुठे आहे किंवा याची व्युत्पत्ती कुठून झाली, पोवार समाजाचे वंशज कोण, पूर्वज कोण, या प्रकारची माहिती आपण थोडीफार सुरुवातीला आपण बघायला हरकत नाही. तर पोवार समुदाय हा मुळात धार मालवा मालवाचे साम्राज्य होतं, त्या मालवा साम्राज्याचे जे राजा होते, राजा भोज राजा, त्यापूर्वीही उज्जैनला जे राजा विक्रमादित्य होते, विक्रमादित्यांचा परिचय सर्वांना आहेच. कारण विक्रम संवत्सर या विक्रम संवतची सुरुवात ज्यांनी केली आणि भारताला खऱ्या अर्थाने स्वाभिमानी राष्ट्र म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने परिचय मिळवून दिला असे राजा विक्रमादित्य हे या पोवार समाजाचे, परमार समाजाचे, परमार वंशाचे पहिले पूर्वज अशा प्रकारचा उल्लेख हा आपल्या नोंदीमध्ये किंवा इतिहासामध्ये आपल्याला दिसून येईल. तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड म्हणजेच आज पूर्वी मध्य प्रदेशाचाच भाग असल्यामुळे आपण या तीनही प्रांतांचं वेगवेगळ्या पद्धतीने आपण नाव घेऊ शकतो. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या 3 प्रदेशामध्ये हा पोवार समाज मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव्यास आहे. त्यातल्या त्यात आपण जर छत्तीसगडचा विचार केला तर रायपूर या भागामध्ये, त्यानंतर मध्य प्रदेशामध्ये भोपाळ, त्यानंतर
सिवनी आणि बालाघाट या 3 जिल्ह्यांमध्ये हा पोवार समाज समुदाय मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. महाराष्ट्रामध्ये भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि अमरावती या भागामध्ये सुद्धा हा पोवार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या सर्वांचे पूर्वज म्हणून किंवा कुलदैवत म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो असे राजा भोज यांचा विशेषत्वाने परिचय करून दिला जातो. राजा भोज हा शब्द बहुतेकांना परिचित आहेच, ज्यांनी 84 संस्कृत ग्रंथांची निर्मिती केली आणि तेही संस्कृतमध्ये विद्वान अशा प्रकारचे राजा होऊन गेले, असे प्रथम राजा की ज्यांना लक्ष्मी, सरस्वती आणि ज्याला म्हणता येईल की तलवारीशी सुद्धा म्हणजेच युद्धामध्ये सुद्धा पारंगत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून राजा भोजांची कीर्ती ही संपूर्ण भारतामध्ये आहे. अशा प्रकारचा हा असे हे राजा भोज आणि त्यांचे वंशज म्हणून हा पोवार समाज किंवा पोवार जे वंश आहे, हा पोवार वंश स्वतःला एक स्वाभिमानी किंवा एक अभिमानास्पद स्वतःचा परिचय करून देतो. तर राजा भोज आणि सम्राट विक्रमादित्य अशा प्रकारे या 2 राजांचा उल्लेख विशेषत्वाने पूर्वज म्हणून केला जातो. त्यानंतर मालवा प्रांत म्हणजे मालवा साम्राज्य, ज्या ठिकाणी राजा भोज राज्य करीत होते, त्यांची राजधानी धार होती. आजही धार हा जिल्हा मध्य प्रदेशामध्ये आहे आणि त्या ठिकाणी राजा भोजांचं ऐतिहासिक स्मारक सुद्धा आहे आणि त्याला पवित्र भूमी म्हणून पोवार समाज अतिशय कृतज्ञतेने आणि अतिशय श्रद्धेने त्या ठिकाणाकडे बघत असतो आणि तिथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर राजा भोजांची जी जयंती असते किंवा राजा भोजांच्या विशेष अशा दिवशी पोवार समाज जाऊन आपली श्रद्धा व्यक्त करत असतो. तर राजा भोज आणि सम्राट विक्रमादित्य. त्यानंतर राजा भर्तृहरींचा सुद्धा परिचय आपल्या सर्वांना आहे, ज्यांनी नीतिशतकम नावाचा एक नीतिशतकम ची निर्मिती केली, जी नीतिशतकम आजही संपूर्ण मनुष्य समुदायासाठी अतिशय मार्गदर्शक अशी आहे. तर नीतिशतकमची निर्मिती ज्यांनी केली, नीतिशतकमचा लिखाण ज्यांनी केलं, अशा प्रकारचे राजा भर्तृहरी सुद्धा याच पोवार वंशातीलच होते, अशा प्रकारचा उल्लेख सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये आढळतो. राजा भोजांनी असा उल्लेख आढळतो की राजा भोजांनी जे गुजरातमधील सोमनाथ मंदिर आहे किंवा असे अनेक प्रकारच्या हिंदू स्वाभिमान किंवा हिंदू आस्थेचे जे काही ठिकाणं आहेत, त्यांचं पुनर्निर्माण सुद्धा राजा भोजांनी केलं. त्यापूर्वी मुघलांनी ज्या पद्धतीने भारतामध्ये आक्रमण करून अनेक प्रकारची अशी नासधूस केली किंवा भारतातील जी काही हिंदूंची पवित्र जी स्थळे होती, हिंदूंची श्रद्धास्थाने होती, त्यावरती अतिशय आक्रमण करून आणि विचित्र पद्धतीने त्यांची नासधूस केली होती. त्या सगळ्यांचं पुनर्निर्माण करण्याचं मोठं कार्य राजा भोजांनी केलं होतं, हे सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये आढळून येते. अशा प्रकारचा हा पोवार समाज म्हणजेच परमार वंश जो होता, त्याचा अपभ्रंश पवार म्हणून झाला आणि पवार प च्या वरती जो ज्याला आपण चंद्रबिंदू म्हणू, हा चंद्रबिंदू जिथे आढळतो तो तर मध्य प्रदेशाच्या पोवार समाजाचे जे काही लोक आहेत, त्यांच्या सगळ्या शासकीय नोंदीमध्ये त्यांची जात म्हणून पवार अशा पद्धतीचं लिखाण तिथे आढळतो. पण जसा जसा हा मध्य प्रदेश, जेव्हा मग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हा वेगळा झाला, मध्य प्रांत आधी होता आणि त्याची मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती, तर त्या काळामध्ये हा सगळा एक प्रदेश असल्यामुळे त्यावेळी पवार हाच शब्द तिथे प्रचलित होता. पण त्यानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश भाषेच्या आधारावरती वेगवेगळे झाले, त्यावेळी महाराष्ट्रातील जे पवार वंश आहे किंवा पवार समुदाय आहे, या पवार समुदायाला किंवा पवार शब्दाला मराठीची आणि त्यानंतर जी झाडी प्रदेश म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियाचा जो तटवर्ती भाग ज्याला म्हणता येईल की सीमावर्ती जो भाग आहे, तिथपासून तर इकडे चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत जी झाडीचा प्रदेश संबोधला जातो, म्हणजेच झाडी बोली त्या ठिकाणी प्रचलित आहे. स्थानिक लोकांची जी भाषा आहे ती झाडी आहे. तर या ठिकाणी ती पोवार वंश किंवा पोवार लोक हे स्थानांतरित झाले. तो स्थानांतरणाचा काळ सुद्धा लक्षात घेतल्यास आपल्याला लक्षात येईल. तेव्हा त्यानंतर हा पोवार जो शब्द आहे तो प्रचलित झाला आणि मराठीचा आश्रय त्याला मिळाल्यामुळे, या पोवारी बोलीला, पोवार समुदायाला मराठीचा आश्रय मिळाल्यामुळे
त्या सगळ्या उच्चारणामध्ये पोवार हा शब्द प्रचलित झाला आणि आजही शासकीय नोंदीमध्ये जो पोवार समुदाय आहे त्याची जात म्हणून जो काही उल्लेख आढळतो किंवा आहे तो पोवार म्हणून आहे. तर अशा प्रकारे पोवार या शब्दाची आपल्याला व्युत्पत्ती या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल आहे. सर, नेक्स्ट स्लाइड. तर प्रत्येक समाजाची एक वेगळी आपली रीती असते, रिवाज असतो, म्हणजेच त्यांचं खानपान वेगळं असतं. प्रत्येक समाजाची अशी एक प्रकारची खासियत ज्याला म्हणता येईल, ओळख म्हणता येईल ती असते. तर ती या पोवार समाजाची सुद्धा आहे. जसं ज्याला म्हणता येईल की खानपान म्हणजे ज्याला संस्कृती म्हणूया आपण, तीच पोवार समाजाची संस्कृती, पोवारी संस्कृती. या प्रकारचा मुद्दा घेऊन आपण यावरती थोडीशी चर्चा करूया. पोवार समाज हा मध्य प्रदेशामधून महाराष्ट्रामध्ये स्थानांतरित झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण जसं जसं याच्या पाठीमागे पण एक इतिहास सांगितलेला आहे की मध्य प्रदेशामधून जेव्हा राजा भोजांची जी काही 2-3 पिढ्या त्यांनी साम्राज्य त्या ठिकाणी आणि पूर्ण त्या भागामध्ये राजा भोजांचंच राज्य होतं आणि त्यांचा एक मुलगा, एक वंशज, मुलगा नाही म्हणता येईल, एक वंशज नगरधन म्हणजे रामटेक जवळील जो नगरधन किल्ला आहे त्या किल्ल्यावरती राज्य करण्यासाठी आला होता. आणि त्या काळामध्ये इकडे महाराष्ट्रातील मराठा किंवा बाकी इतर समुदायांच्या मदतीसाठी राजा भोजांच्या वंशजांचे जे काही जे वंशज असतील त्यांची जी सेना होती, त्यांचा जो काही समुदाय असेल मोठा, तो मदतीसाठी इकडे महाराष्ट्रामध्ये इकडे यायला लागला आणि तो इथे स्थायिक झाला ज्याला असं म्हणता येईल. तर 2 प्रकार सांगितले गेले आहेत त्याच्यामध्ये, एक तर वैनगंगा तटीय आणि दुसरा वर्धा तटीय. तर वैनगंगा नदीच्या काठावरती ते लोक स्थिरावले आणि त्यांना वैनगंगा तटीय पोवार अशा प्रकारे त्यांचा उल्लेख आढळतो. तर ज्या ठिकाणी ते लोक राहायला लागले किंवा ज्या भागामध्ये राहायला लागले तेथील संस्कृतीचा त्यांच्यावरती परिणाम झाला, पण मुळात जी त्यांचे गटागटाने हे लोक त्या काळी राहत असल्यामुळे त्यांची जी काही मुळातली जी संस्कृती होती, मुळातलं जे काही त्यांचा रिवाज होता, रीती रिवाज, लग्न, जे काही समारंभ, बाकी त्या ठिकाणी असणारे सगळे काही रिच्युअल्स ज्याला म्हणूया आपण, हे सगळे त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी ती जी संस्कृती होती, ती काही जी काही जीवन पद्धती होती ती जशी आहे तशी त्यांच्यामध्ये होती. जोपर्यंत शिक्षणाचं आधुनिकीकरण ज्याला म्हणता येईल किंवा आजही काही भागामध्ये ज्या ठिकाणी साधा भाग शिक्षणाचा प्रभाव हा सर्व क्षेत्रामध्ये झाल्यामुळे आणि सर्व घटक प्रभावित झाल्यामुळे त्याला थोडंसं आधुनिकीकरणाची जोड मिळालेली आहे, तरी सुद्धा आजही या पोवार समाजाची जी काही लग्न समारंभामधील म्हणा किंवा बाळंतपण म्हणा किंवा तेरवीचा कार्यक्रम म्हणा किंवा इतर जे कार्यक्रम असतात, जे काही आपल्या घरी सोयरसूतक चालतं, त्या सगळ्या ठिकाणी त्यांची एक पद्धतीची युनिक अशा प्रकारची ओळख आजही पोवार समाजाची आहे. आणि आजूबाजूला असणारा जो काही दुसरा समाज आहे तो सुद्धा त्या गोष्टींचं एक कुतूहलाने एक निरीक्षण करतो आणि त्याचा उल्लेख ते सर्वत्र इतरत्र ठिकाणी करत असतात. तर अशा प्रकारे ही पोवार समाजाची जी संस्कृती आहे त्याबद्दल आपल्याला अनेक पद्धतीने सांगता येईल आहे. त्याच्यामध्ये पोवारी समाजाचे किंवा पोवारी समुदाय ज्यावेळी लग्न समारंभ त्यांच्याकडे होतो, तर लग्न समारंभ हा त्या काळी 3 ते 4-5 दिवस, आजही 3 दिवस तो लग्न समारंभ चालतोच, पण तेव्हा 5 ते 6 दिवस अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायचा आणि त्यामध्ये प्रत्येक दिवशी कोणता नाही कोणता एक रिवाज असायचा. आणि त्याला आता ज्याला म्हणता येईल की अतिशय लघुत्तम रूप आता प्राप्त झालेला आहे. काळ, काम, वेग या सगळ्या गोष्टींचा आणि स्थल, काल, परिस्थिती अनुरूप वेळ लोकांकडे नसल्यामुळे आता सगळ्या गोष्टी शॉर्टकट व्हायला लागल्या. त्यामुळे पोवारी संस्कृतीचे जे काही दर्शन आहे ती कमी प्रमाणात व्हायला लागलं. ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही आपण अंदाज लावत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल आहे की पोवार समाजाची फक्त बोली वेगळी नसून त्यांची जीवन पद्धती सुद्धा वेगळी आहे. जी प्रत्येक समाजाची असते ती असतेच, पण यामध्ये आपल्याला आजही जी काही ज्याला म्हणता येईल की सनातन हिंदू संस्कृती आहे त्याला पॅरलल अशा प्रकारची एक कुलदैवत संस्कृती ज्याला म्हणता येईल, कुलदैवत प्रत्येक वंशाचं कुलदैवत असतं, तसंच मा गडकालिका ही या पोवार समाजाची कुलदैवत किंवा कुलदेवी मानली जाते.
आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्याला गावात प्रत्येक पोवार बहुल क्षेत्रामध्ये एक मातामाय नावाची एक देवी असते. ही मातामाय काय असते तर माय गडकालिका असते. आणि प्रत्येक गावामध्ये जेव्हा आता लग्न समारंभ असतो तर सर्वात प्रथम आधी दर्शन म्हणून त्या कुलदेवीचं दर्शन घेतलं जाते किंवा गावात पूर्ण एक चक्कर मारून ती मातामाई जी असते त्या मातामाईचं दर्शन नारळ फोडूनच त्यानंतर आपले पुढचे रिवाज किंवा पुढचे रिच्युअल्स पार पाडले जातात. अशा प्रकारची ही कुलदैवत संस्कृती सुद्धा म्हणजे या पोवार समाजाच्या संस्कृतीचं एक ज्याला म्हणता येईल की अमूल्य घटक ज्याला म्हणता येईल अतूट अशा प्रकारचा घटक म्हणून आपण या पोवार समाजाच्या संस्कृतीकडे बघू शकतो. खानपान पोवार समाजाच्या याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची खानपान संस्कृती पण आहे. कारण काय की त्या भागामध्ये पोवार समाज हा त्या काळात म्हणजे ज्याला म्हणता येईल की जेव्हा अ, राजवंश या एका पद्धतीने संपून गेला असं म्हणता येईल. त्यानंतर पोवार समाज ज्या ज्या ठिकाणी स्थिरावला त्या त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की आपली जी खानपान संस्कृती होती ती तशीच ठेवली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तुम्हाला अ, अ, उल्लेख करावा मला आवडेल उल्लेख करायला. त्यामध्ये लसणाची पानं असतात. लसणाचे पानं त्याचे आयते केले जातात. हा जो प्रकार आहे तो भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये किंवा मध्य प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो. तर हा इतर समाजाचे लोक म्हणतात की हा जो पदार्थ आहे, हा पदार्थ पोवार समाजाचा विशेष पदार्थ म्हणून आम्हाला याचा परिचय आहे. म्हणजेच काय की या पद्धतीने पोवार समाजाची एक संस्कृती आहे. तर आपण यामध्ये जास्त वेळ न दवडता आपण आता पोवारी बोलीकडे वळूया. जी या पोवारी संस्कृतीचा एक घटक म्हणून आपण त्याकडे बघतो आणि आजचा आपला महत्वाचा जो भाग आहे, तो म्हणजे पोवारी बोली. यावरती आपण आज प्रामुख्याने बोलणार आहोत. तर पोवार समाजाचं स्थानांतरण पण ज्या पद्धतीने झालं यावरती आपण चर्चा केलेली आहे. यापुढचा आपला जो घटक आहे, जो मुद्दा आहे, तो आहे पोवारी बोली. तर आपण ज्या पद्धतीने म्हटलं की जसं पोवार समाजाचं जे काही स्थानांतरण आहे अगदी ज्या भागातून झालं ज्या भागातून म्हणजेच काय ज्याला म्हणता येईल की उज्जैन म्हणजे पोवार समाजाची जे काही ज्याला म्हणता येईल की स्थानांतरण आणि प्रवास म्हणूया आपण पोवार समाजाचा ज्या ज्या भागातून झाला त्या भागामध्ये ही पोवारी बोली स्थिरावली. कारण काय की पोवार समाज हा घोडक्याने राहत असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी तो आपली बोली बोलत असे किंवा आपल्या पद्धतीची संस्कृती त्यांची संस्कृती जतन करत असे. मग काय झालं की इतर जो समाज होता किंवा इतर समाजातले विरळ अशा प्रकारचा समाज असेल तो सुद्धा हीच संस्कृती किंवा हीच बोली बोलण्याचा प्रयत्न करायला लागला. कारण जो समुदाय मोठा त्याचा प्रभाव हा अन्य विरळ समुदायावरती सहज होत असतो. हा नियमच आहे. त्या पद्धतीने यांचं सुद्धा झालं आणि या भागामध्ये राहणारा जो काही समुदाय होता किंवा अन्य जो समाज होता त्यांच्यावरती सुद्धा या बोलीचा प्रभाव पडला, या संस्कृतीचा पण प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येईल. तर अशा पद्धतीने हे पोवारी बोली तर आपण यावरती थोडीशी संख्या बघूया की पोवारी जे बोली भाषिक आहे, पोवारी बोलीचे जे भाषिक लोक आहे किंवा बोलणारे जे लोक आहे त्यांची आपण जर संख्या बघायला गेलो तर आपण पूर्णपणे कारण ही जी सेन्सस आहे ही 2001 च्या अनुसार आहे. ज्यावेळी पोवारी बोलीचं म्हणजे बोली बोलणाऱ्यांची बोलीचे एक प्रकारचे सर्वेक्षण केलं गेलं होतं अखिल भारतीय स्तरावरती. त्यावेळी 55 लक्ष अशा प्रकारची संख्या या बोली भाषिकांची आपल्याला सांगता येईल आहे 2001 च्या जनगणनेनुसार मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र. त्यामध्ये प्रत्यक्ष बोली बोलणारे हे आपण तीनही राज्यांची गोष्ट करूया. ती आहे 3.5 लक्ष म्हणजे 3.5 लाख अशा प्रकारचे इतकी लोकसंख्या ही पोवारी बोली प्रत्यक्षात बोलत असतात. आजच्याही आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर 3.5 लक्ष जनसमुदाय हा पोवारी बोलीमध्ये आपलं संप्रेषण करत असतो, संवाद करीत असतो. तर ज्या पद्धतीने म्हणतात की कोणतीही बोली कोणत्याही प्रदेशात असणारी जी काही स्थानिक बोली असेल ती बोली आज या शिक्षणाच्या आधुनिकीकरणामध्ये किंवा जागतिकीकरणाच्या या सगळ्या प्रभावाखाली बोली ह्या संपत चालल्या किंवा मृतप्राय झाल्या अशा प्रकारचे समस्या ह्या सगळ्या प्रत्येक बोलींना लागलेल्या एक मोठी समस्या त्यांच्यासमोर उभी राहिलेली आहे. आणि यावरती आमची पण चर्चा पण होत असते. माझी मायबोली हा आमचा एक समूह आहे. या माध्यमातून आम्ही कोणत्याही एका मराठी कवितेचा अनुवाद हा
महाराष्ट्रातल्या सगळ्या जेवढ्या बोलीचे जाणकार आम्हाला मिळालेले आहेत ते त्या बोलीमध्ये अनुवाद करीत असतात. त्यामध्ये आज आम्ही 25 बोलीचे अनुवादक या ठिकाणी काम करतो आहे आणि एका कवितेचा जो अनुवाद आहे 25 बोलीमध्ये करत असतो. तर अशा प्रकारे हा पोवारी बोली भाषिक जो वर्ग आहे तो इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळतो. त्याच्यामध्ये जिल्हे पण मी इथे नमूद केलेले आहे. रायपूर, भोपाळ, सिवनी, बालाघाट, गोंदिया, भंडारा, अमरावती, यवतमाळ. हे भंडारा आपल्या महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत ते 4 आहेत, इथे उल्लेख मी केलेला आहे. त्याच पद्धतीने नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज घडीला नागपूर शहरामध्ये किंवा नागपूर शहराच्या आजूबाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणावर हा समाज राहतो आहे. त्याचे 2 भाग प्रचलित आहेत. त्यामध्ये वैनगंगा तटीय पोवार समाज आणि वर्धा तटीय पोवार समाज अशा पद्धतीने एक उल्लेख आढळतो. पण तो त्या पद्धतीने भोईरी अशा प्रकारचा उल्लेख त्या पोवार समाजाचा आढळत असल्यामुळे त्याला आपण वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दिवशी त्याचा पण उल्लेख होणार आहे. त्यावरती पण वेगळं व्याख्यान होणार आहे. तर अशा प्रकारे ही पोवारी बोली जी आहे विशेषत्वाने या भागामध्ये बोलली जाते आणि या भागामध्ये हा पोवार बहुल क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी प्रचलित असणारी, प्रभावित असणारी अशा प्रकारची आणि अतिशय लोकप्रिय असणारी ही पोवारी बोली अतिशय अभिमानाने आजही जगते आहे. तर या भागामध्ये आपण लक्षात घेतलं की या भागामध्ये या पोवारी बोलीचा जास्त प्रभाव आपल्याला आढळतो किंवा हा पोवार समाज या ठिकाणी राहत असल्यामुळे ही पोवारी बोली मोठ्या प्रमाणावर बोलली जात आहे. तर ही पोवारी बोली जी आहे या बोलीची आपण बोली असल्यामुळे त्या बोलीला कोणत्या तरी भाषेचा आधार घ्यावा लागतोच. जसं आता यामध्ये संशोधक लोक संशोधन करतच आहेत की बोलींची निर्मिती किंवा बोलींचा उगम आधी झाला की प्रमाणित भाषांचा उगम आधी झाला. तर यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर संशोधने सुरू आहेत. पण असं म्हटलं जातं की जे स्थानिक लोक बोलतात तीच बोली ही मायबोली असते किंवा तीच सनातन बोली असते असंही म्हटलं जाते. तर अशा प्रकारे आपण जर विचार करायला गेलो तर पोवारी बोली ही एक स्वतंत्र बोली म्हणून त्या काळामध्ये बोलली जात होती या भागामध्ये. पण जसं नंतर मध्य प्रदेश हा वेगळा झाल्यानंतर हिंदीचा जो काही बोलबाला झाला किंवा हिंदीचा प्रभाव किंवा एक प्रमाणित भाषा म्हणून अशा प्रकारे हिंदी जेव्हा प्रचलित व्हायला लागली त्यावेळी आपसुकच पोवारी बोली बोलणारे आणि आपल्याला माहिती आहे की बोली बोलणारे किंवा कोणत्याही बोलीविषयी असा एक अपसमज ज्याला म्हणू आपण किंवा गैरसमज म्हणू किंवा लोकांची चुकीची समजूत म्हणूया. बोलीमध्ये कोणी बोलत असेल तर त्याला गावरान, त्याला आपण त्याला म्हणता येईल की तुच्छ पद्धतीने लेखण्याची जी काही समाजाची प्रवृत्ती किंवा ज्याला अन्य समाजाची प्रवृत्ती म्हणूया किंवा स्वतःला पांढरपेशे म्हणून घेणारा जो समाज आहे अशा प्रकारचा एक वर्ग समाजामध्ये अस्तित्वात असतो. अशांच्या समजुतीमुळे म्हणा बोली बोलणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. पण आजही प्रत्येक बोलींच्या संवर्धनाच्या या सगळ्या चळवळीमध्ये मोठा सुशिक्षित वर्ग आणि ज्याला मायबोलीप्रती प्रेम आहे अशा प्रकारचा वर्ग या ठिकाणी कामाला लागलेला आहे. याबद्दलही मी पुढे उल्लेख करणार आहे की बोलीच्या संवर्धनासाठी काय काय सुरू आहे. तर या बोलीचं जे काही लिपी आहे ती लिपी आपल्याला म्हणता येईल देवनागरी लिपी, जशी हिंदी, मराठी यांच्या सोबत ही बोली जगत असल्यामुळे किंवा या बोलींच्या भाषांच्या सोबत तिचं अस्तित्व असल्यामुळे किंवा त्या बोलीवरती प्रभाव असल्यामुळे त्या बोलीची स्वतंत्र अशी लिपी नाही, तर त्या बोलीची जी काही लिपी आहे ती देवनागरी लिपीच अस्तित्वात आहे किंवा देवनागरी लिपीमध्ये ही पोवारी बोली अस्तित्वात आहे असं म्हणता येईल. यापुढे आपण जो मुद्दा बघणार आहोत उच्चार पद्धती. आता ही पोवारी बोली ज्या ज्या प्रदेशामध्ये बोलली जाते त्या प्रदेशातील संस्कृतीचा किंवा बोलींचा किंवा उच्चार पद्धतींचा प्रभाव आपल्याला त्या बोलींवरती झालेला आढळून येतो. म्हणजे जर आपण उदाहरण बघायला गेलो तर महाराष्ट्रातील पोवार समाज किंवा महाराष्ट्रातील पोवार बोली बोलणारे जे काही भाषिक आहेत त्यांच्या उच्चार पद्धतीमध्ये आणि मध्य प्रदेशातील जो पोवार समाज किंवा पोवारी बोलणारा समुदाय आहे यांच्या उच्चार पद्धतीमध्ये खूप तफावत आपल्याला झालेली दिसेल. हे नॅचरल आहे किंवा नैसर्गिक ज्याला म्हणता येईल, नैसर्गिक पद्धतीने आपण त्याचा अंदाज घेऊ शकतो. म्हणजेच जसं मी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील आहे. भंडारा जिल्ह्यातील 2 ते 3 तालुके हे पोवारी बहुल क्षेत्रातले असल्यामुळे
आणि उर्वरित तालुके हे पोवार बहुल क्षेत्रातले नाही. तर माझ्या उच्चार पद्धतीमध्ये आणि गोंदिया जिल्ह्यातील जो पोवार समुदाय आहे त्यांच्या उच्चार पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर फरक दिसेल. आता उदाहरण आपण बघूया. भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील पोवार समुदाय आणि भंडारा जिल्ह्यातील पोवार बहुल किंवा पोवारी बोलणारे जे काही लोक आहेत त्यांच्या उच्चार पद्धतीमध्ये कसा फरक आढळून येईल. भंडाऱ्यापासून इकडे सुरू होतो पूर्णपणे मराठी पट्टा ज्याला म्हणता येईल, म्हणजे मराठीचा जास्त प्रभाव. आणि गोंदिया जिल्हा जिथून सुरू होतो त्या गोंदिया जिल्हा, आता नकाशा असता तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं असतं, पण त्याच्यामध्ये आपण असंही एक सहज अंदाज घेऊ शकतो की भंडारा जिल्हा जिथे संपतो तिथून गोंदिया जिल्हा सुरू होतो, म्हणजेच मध्य प्रदेशची बॉर्डर जिकडून सुरू होते. महाराष्ट्राचा अंतिम जिल्हा ज्याला म्हणता येईल पूर्वेकडील. तर अशा प्रकारचा हा गोंदिया जिल्हा, यांच्या बॉर्डरवरती आपल्याला जर लक्षात घ्यायला गेलो तर गोंदिया जिल्ह्यातील जो पोवार समाज आहे किंवा पोवारी बोलणारे जे भाषिक आहे ते त्यांच्या बोलण्यामध्ये हिंदीचा प्रभाव जास्त आढळून येईल. म्हणजे जसं पोवारी बोलत असताना भंडारा जिल्ह्यातील पोवार समाजाची जी काही उच्चारण पद्धती आहे त्यामध्ये मराठीचा प्रभाव आढळून येतो. त्याच पद्धतीने गोंदिया जिल्ह्यातील जर पोवार समाज पोवारी बोलत असेल तर त्यामध्ये हिंदीचा प्रभाव आपल्याला जास्त आढळून येतो. आणि जर आपण मध्य प्रदेशातील पोवार बोली जे भाषिक आहेत त्यांच्या पोवारीमध्ये जर आपण पोवारीकडे जर आपण गांभीर्याने लक्ष दिलं तर लक्षात येतं की त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त पोवारी बोलीमध्ये हिंदी शब्दांचा प्रभाव आलेला आपल्याला दिसून येतो. तर आता ह्या सगळ्या बोली संवर्धन चळवळ जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून सगळ्यांचं एक यामध्ये छान असे अनुमान निघतात, निष्कर्ष निघतात की हा सगळा त्या स्थानिक गोष्टींचा प्रभाव असल्यामुळे, स्थानिक उच्चार पद्धतींचा प्रभाव असल्यामुळे हा फरक आपल्याला जाणवणारच आहे. ज्याला जसं म्हणतो की कोस कोस पर बाणी जैसे बदलती है, म्हणजेच 3-3 किंवा 5-5, 12-12 किलोमीटरवरती भाषेचा किंवा भाषा बदलत असते. अशा प्रकारचा जो काही नियम आहे, ज्याला भाषिक नियम म्हणूया आपण, तर या नियमाच्या अनुसार आपल्याला हा फरक आढळून येणार आहे आणि येतोच. जसं एक उदाहरण आपण घेऊया. आमच्या घरी 2 बैल आहेत. आमच्या घरी 2 बैल आहेत. तर महाराष्ट्रातील पोवार समाज याला पोवारीत कसं म्हणेल एक उदाहरण बघूया आपण. आमरो घर 2 बैल शेती. आमरो घर म्हणजे आमच्या, याला महाराष्ट्रातील पोवार समाज म्हणजेच महाराष्ट्रातील पोवारी आपण म्हणूया, त्यावरती मराठीचा प्रभाव आपल्याला दिसतो. म्हणजेच मी म्हटलं की आमच्या घरी म्हणजे आमच्या, याला जसं आपण मराठीमध्ये आमच्या म्हटलं तर याला पोवारीमध्ये लिहिताना आमरो. आता मध्य प्रदेशातील पोवार समाज किंवा पोवारी बोलणारा या वाक्याला काय करेल, हमरो घर, हमरो. कारण यामध्ये आपल्याला लक्षात येईल हमरो, यामध्ये हम, हमारे हे जे शब्द आहेत किंवा हे जे सर्वनाम आहेत हे हिंदी मधील आहेत हे आपण जाणतो. या एका उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल की एकच बोली ही काही अंतर कापल्यानंतर आपल्याला तिची जी काही उच्चार पद्धती असेल या उच्चार पद्धतीमध्ये आपल्याला फरक दिसून येईल. तर अशा प्रकारची ही उच्चार पद्धतीचे आपण जर अजूनही त्याच्या खोलामध्ये गेलो, खोलामध्ये शिरलो तर आपल्याला याचे गांभीर्य किंवा याची जी काही खोली आहे ती फार फार अशी रुंदावत जाताना आपल्याला दिसेल. तर आता या सध्या वर्तमान घडीमध्ये या पोवारी बोलीविषयी आता भाषाशास्त्राच्या दृष्टीने या अगोदर पण संशोधन झालेलं आहे आणि यापुढे सुद्धा याच्यावरती शब्दकोश निर्मिती, त्यानंतर भाषिक व्याकरणीय दृष्टीने याच्यावरती संशोधने सुरू आहेत. तर तेव्हा आपल्याला सुद्धा अजूनही नवीन नवीन संशोधनं करणारे संशोधक निर्माण होत आहेत आणि यावरती संशोधने सुरू आहेत. तर याला अजूनही आपल्याला विस्तृतपणे सहज भविष्यामध्ये अभ्यास करता येईल आहे. तर उच्चार पद्धतीच्या संदर्भामध्ये आपल्याला अनेक अशी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येईल आहे. तर उच्चार पद्धतीमध्ये अजूनही आपल्याला काही वाक्यांचा पण उल्लेख इथे करता येऊ शकेल. यामध्ये डॉक्टर सुबा कुलकर्णी यांनी पोवारी बोलीविषयी संशोधन केलं होतं आणि नागपूर विद्यापीठामध्ये त्यांनी पोवारी बोली याविषयी त्यांचं संशोधन आहे. ते संशोधन पण अतिशय
अभ्यासपूर्ण असा आहे आणि प्रत्येकाने याविषयी जाणून घ्यावं अ, असं मी या ठिकाणी नमूद करतो किंवा सर्वांना विनंती करतो. तर डॉक्टर एस.बी. कुलकर्णी म्हणजे सुबा कुलकर्णी यांनी या पोवारी बोलीविषयी संशोधन करून आपली पी.एच.डी. प्राप्त केली. तर त्यांनी सुद्धा आपल्या या उल्लेखामध्ये किंवा या ठिकाणी जे संशोधन केलं, त्या संशोधनामध्ये त्यांनी पोवारी बोलीच्या उच्चारणाविषयी सुद्धा त्यांचा उल्लेख आढळतो आहे किंवा त्यांनी या ठिकाणी या उच्चारण पद्धतीविषयी, प्रोनन्सिएशन सिस्टमविषयी एक आपला अभ्यास त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला नवीन-नवीन असे संशोधने मिळतील आहे. तर अशा पद्धतीने उच्चार पद्धती याची अनेक उदाहरणं आहेत. पण तूर्तास आपण इथेच थांबूया. पुढचा मुद्दा आहे आपला भाषाशास्त्राच्या दृष्टीने लेखन झाले. लेखन या ठिकाणी या पोवारी बोलीविषयी झालेला आहे आणि यामध्ये विशेष पद्धतीने ज्यांनी भाषाशास्त्रीय दृष्टीने जे काही लेखन केलं किंवा संशोधन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल अशा पद्धतीनं 3 जे काही उदाहरण आहेत मोठ्या प्रमाणावर जे आहेत. पवार जाती या त्यांच्या संशोधनामध्ये किंवा त्यांच्या लिखाणामध्ये श्रीमान स्वर्गीय दामोदरजी टेंभरे यांनी सर्वप्रथम या पोवारी बोलीचं अध्ययन केलं आणि याला विशेष पद्धतीनं एक जे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांच्या समोर एक जिज्ञासा निर्माण करणारी एक प्रकारची अशी रचना किंवा एक प्रकारची कृती दामोदरजी टेंभरे यांनी केली आणि पवार जाती हे जे काही या ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली. त्यानंतर पोवारी ज्ञानदीप, पवारी ज्ञानदीप नावाने जे लेखन केलेलं आहे, पवारी किंवा पोवारी ज्ञानदीप. तर या पुस्तकामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वरजी टेंभरे यांनी विस्तृत पद्धतीने या पोवारी बोलीचं संशोधनात्मक अशा प्रकारचं लेखन ज्ञानेश्वरजी टेंभरे यांनी केलेलं आहे. यांनी आपल्या स्वतःच्या कार्यकाळामध्ये म्हणजे स्वतःचं जे काही त्यांचा नोकरीचा काळ होता त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय दांडगा अशा पद्धतीचा अभ्यास किंवा विस्तृतपणे त्यांनी अभ्यास केला आणि यावरती सुंदर असं लेखन करून एक अतिशय सगळ्या पोवारी बोलीचे जे किंवा अभ्यासक आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये येणारी जी काही पिढी आहे त्यांच्या समोर एक मार्गदर्शक अशा पद्धतीनं ही एक रचना किंवा त्यांची जी काही कलाकृती आहे, लिखाण आहे, हे सर्व बोली भाषकांसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहे आणि पुढे सुद्धा ते ठरणार आहे. त्यानंतर तिसरी जी काही आपल्याला ज्याला म्हणता येईल आहे पोवारी बोली गाथा या पद्धतीचं जे लेखन आहे ते श्रीमान जयपाल सिंहजी पटले यांनी या पोवारी बोलीविषयी संशोधनात्मक लेखन केलेलं आहे. त्यांनी या ठिकाणी सर्व नवागतांसमोर किंवा नवीन पिढीसमोर किंवा आज आमची तिसरी पिढी असं जयपाल सिंहजी पटले यांचा जर विचार केला तर आम्ही तिसरी पिढी त्यांचं साहित्य किंवा या त्यांच्या जे काही कृती आहेत, जे काही लेखन आहे, हे सगळ्या लेखन कृतींचा अभ्यास करून आम्ही या पोवारी बोलीचा अभ्यास करतो आहे. अशा पद्धतीने मार्गदर्शक ठरेल आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन ज्या पिढ्यांना पोवारी बोली काय आहे किंवा पोवारी बोलीच्या भाषाशास्त्राच्या दृष्टीने पोवारी बोलीमध्ये काय काय आपल्याला तथ्य आपल्याला आढळून येईल आहे, या सगळ्या गोष्टींचं मार्मिक जे काही उल्लेख आहे ते या साहित्य कृतीमध्ये आपल्याला आढळून येईल. तर अशा पद्धतीनं भाषाशास्त्राच्या दृष्टीने लेखन जे काही झालेलंच आहे, यापुढे सुद्धा अजून शब्दकोशांवरती ज्याला म्हणता येईल की शब्दकोश जो आहे पोवारी शब्दकोश यावरती सुद्धा कार्य एक शोधार्थी आहेत ज्याला म्हणता येईल की ज्यांनी पोवारी बोलीविषयी संशोधन केलेलं आहे, असे तुफान सिंहजी पारधी यांचं सुद्धा पोवारी शब्दकोश या पद्धतीनं संशोधन करून यांनी या स्वतंत्र विषयावरती स्वतःची एम.फिल सुद्धा मिळवलेली आहे. तर भाषाशास्त्राच्या दृष्टीने असे अनेकानेक संशोधने झालेली आहेत, होत आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा होणारच आहेत आणि होत आहेत. सगळ्यांचा अभ्यास या दृष्टीने जे भाषाशास्त्री आहेत ते आपापल्या पद्धतीने त्याच्यावरती अभ्यास करत आहेत. तर व्याकरण दृष्टीने जर सर नेक्स्ट स्लाइड. व्याकरण वैशिष्ट्य जसं आता आपण म्हणूया, व्याकरण दृष्टीने आपण जर या बोलीचा अभ्यास करायला गेलो, यावर चिंतन करायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की ज्या पद्धतीने मी एक उदाहरण दिलं होतं की आमच्या घरी 2 बैल आहेत. या उदाहरणावरून आपण उच्चार पद्धती जी काही आहे किंवा सर्वनाम ज्याला आपण म्हणू, नाम, सर्वनाम, लिंग, वचन, पुरुष या पद्धतीने आपण जर विचार करायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये सुद्धा
स्थानीय जी काही भाषा संस्कृती आहे किंवा ज्याला म्हणूया की भाषा जी आहे स्थानिक भाषा किंवा प्रचलित भाषा ज्याला म्हणूया किंवा आता आधुनिक काळामध्ये ज्या बोल्या प्रचलित झालेल्या आहेत त्या बोलींचा प्रभाव, त्या भाषांचा प्रभाव या पोवारी बोलीच्या व्याकरणावरती झालेला आपल्याला दिसून येईल आहे. त्यामध्ये सर्वनामांचा उल्लेख जसं मी केला की आमरी आणि हमरी, आमरो, हमरो अशा प्रकारचा मी उल्लेख त्या ठिकाणी केला होता. तर त्या उल्लेख करताना एक गोष्ट लक्षात आली की सर्वनामामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा फरक आढळून येईलच आहे. म्हणून असं म्हणता येणार नाही की पोवारी बोलीमध्ये जसं सर्वनाम आहे, तसं आम्ही किंवा आमच्या म्हणजे आमरो असंच होईल, हा सर्वनाम असाच लिहिला जाईल, असं याला आपण ज्याला म्हणता येईल की ठळकपणे, नेमकेपणाने सांगता येणार नाही. याच्यामध्ये थोडीशी फ्लेक्सिबिलिटी येईल आहे. पण जर महाराष्ट्राच्या दृष्टीने जर आपण या पोवारी बोलीचं आपण चिंतन करायला गेलो आणि तेच करतो आहे. आपण या आजच्या ज्या पोवारी बोली या अ, विषयावर जे काही चिंतन करतो आहे, जे काही आपण आज जे काही सुरू आहे आपलं हे सत्र, तर या सत्रामध्ये जे पोवारी बोलीविषयी चिंतन करतोय, तर मी दोन्ही दृष्टीने करतोय. कारण पोवारी बोलीला मध्य प्रदेशापासून वेगळं करताच येणार नाही किंवा महाराष्ट्र सोडून पोवारी बोलीचं अस्तित्व सुद्धा आपण मान्य करू शकणार नाही. त्यामुळे तोही अभ्यास करूया किंवा तोही चिंतन करूया आणि त्याच्यासोबतच आपण पोवारी बोलीला महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण बघूया आणि हे जे काही आपलं व्याकरण दृष्टीने आपण पोवारी बोलीचं जे काही चिंतन करतो आहे, या मुद्द्यावरती जे काही विवेचन करतो आहे, त्यामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण थोडंसं आता यावरती आपण अ, थोडा जोर देऊया. तर व्याकरणामध्ये जसं आपण म्हणतोय की प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष है ना? अशा पद्धतीने किंवा सर्वनामांचा जे काही उल्लेख आहे किंवा क्रियापदे आहेत, हे क्रियापदे सुद्धा आपल्याला अ, वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येतील आहे. कारण या बोलींवरती जो काही प्रभाव आहे, हा प्रभाव हां. तर यानंतरचा जो आपला मुद्दा आहे त्यामध्ये येईलच आहे, की कोणत्या भाषांचे संबंध असल्यामुळे कोणत्या प्रकारची क्रियापदं येतील आहे. पण आता या ठिकाणी आपण उल्लेख करूया. पोवारी बोलीमध्ये किंवा पोवारी बोलीचं जे काही लेखन आहे किंवा जे काही बोलणं आहे यामध्ये क्रियापदाचा जो काही उल्लेख येतो, हा क्रियापद से वर्तमान काळामध्ये से अशा प्रकारचा येतो. जसं मोरो नाव, माझे नाव रणदीप आहे. माझे नाव रणदीप आहे. मोरो नाव रणदीप से. म्हणजे जो काही क्रम आहे, तो क्रम अगदी मराठीसारखा आहे. माझे नाव रणदीप आहे. मोरो नाव रणदीप से. म्हणजेच काय? तर क्रियापदामध्ये थोडासा आपल्याला बदल दिसेल आहे मराठीहून शी आपण जर त्याचा समन्वय लावतो आहे किंवा त्याच्याशी तुलना करतो आहे तर. आणि सर्वनामामध्ये जे काही आहेत, सर्वनाम हे पोवारीचे त्याला म्हणता येईल की वेगळेच आहेत. आपल्या तिची स्वतःची एक अशी सर्वनामाची पद्धती आहे. त्या पद्धतीने आहेत. बाकी ज्याला आपण म्हणता येईल की नाम, त्यानंतर जे काही ज्याला उल्लेख करता येईल की एखाद्या वस्तूंची नावं जी आहेत, ती वस्तूंची नावे त्या स्थानिक किंवा आता जसं महाराष्ट्रामध्ये मराठीचा प्रभाव आपल्याला दिसून येईल आहे. जसं आमच्या घरी भलेही पोवारीमध्ये सगळेजण संवाद करत असतील, तर माझा संबंध हा बाह्य जगताशी आल्यामुळे मी घरी बोलताना माझ्या बोलण्यामध्ये टिपिकल जे पोवारी शब्द आहेत, ते सहसा येणार नाही. हां, क्रियापद येईल. त्यानंतर ज्याला म्हणता येईल की सर्वनाम येईल आहे. पण एखाद्या वस्तूसाठी दिलेलं जे काही नाम आहे किंवा नामकरण आहे, ते पोवारीचेच असेल असं सांगता येणार नाही. तर ते अन्य म्हणजे मराठीचेही राहू शकतात किंवा ज्या ठिकाणी मी राहत असेल, वास्तव्य करत असेल, जसं मी नागपुरात आहे, तर नागपुरी भाषेचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख होऊ शकतो आहे. तर अशा प्रकारचा उल्लेख जो आहे तो नामामध्ये येऊ शकतो किंवा त्या बोलीमध्ये पण क्रियापदावरती आणि अ, ज्याला म्हणता येईल की सर्वनामामध्ये या पद्धतीने आपल्याला उल्लेख जो आहे तो फक्त जसं म्हटलं की आमरो हमरो जसं हिंदी आणि मराठीचं एवढा जो पडेल तेवढाच पडू शकतो, अन्य पद्धतीने पडू शकणार नाही. तर अशा पद्धतीने जे काही व्याकरण दृष्टीने आपण जर नामाचा उल्लेख करायला गेलो, सर्वनामांचा उल्लेख करायला गेलो, विशेषण जे आहे ज्याला गुणविशेषण म्हणूया, या ठिकाणी गुणविशेषण व्यक्त करत असताना चांगलो, बाक्को अशा पद्धतीनं आपण त्यांचा उल्लेख करू शकतो आहे. तर त्यामध्ये अ, गुणविशेषण जसं जसं आपण म्हणूया, की आजचं व्याख्यान छान झालं.
आजचं व्याख्यान छान झालं. त्याला पोवारीत मी काय म्हणेल, अजकू अजकू म्हणजेच आज झाडी बोलीच्या इथे प्रभाव या व्याकरण म्हणजे पोवारी बोलीमध्ये पडलेला आपल्याला दिसून येईल आहे. आजचं आजचं आज मराठीमध्ये आपण आज म्हणतो टुडे, तसं झाडी बोलीमध्ये त्याला अज म्हटलं जाते. अज त्याला अला काना आ लावलं जात नाही, म्हणजे आज. तर पोवारीमध्ये सुद्धा ह्या झाडी बोलीचा प्रभाव त्या ठिकाणी पडलेला दिसेल. ठीक आहे. तर या पद्धतीने अज आजला अज म्हटलं, त्याला मग को लावलं गेलं, म्हणजे याला आपण म्हणूया की अजको आजचं. या पद्धतीनं पण आपण गुणविशेषणाचा जर विचार करायला गेलो, आजचं व्याख्यान छान झालं, याच्यामध्ये आपण छान जो आहे याला पोवारीमध्ये म्हणताना अजको व्याख्यान बाको भयव, अजको व्याख्यान बाको भयव. बाक्को म्हणजे छानला आपण म्हटलं बाक्को, म्हणजे ओकारांती अशा प्रकारे, ओकारांती अशा प्रकारचं त्या गुणविशेषणाला, ज्याला अंत अंत जो आहे हा ओकारांती जो आहे, या पद्धतीनं ओकारांती अशा प्रकारचं गुणविशेषण आपल्याला दिसून येईल आहे. जसं आज माझं व्याख्यान आहे, मला छान वाटलं. अज मोरो व्याख्यान होतो, व्याख्यान से मला चांगलो लगेव, चांगलो लग रही से, चांगलो म्हणजे जसं मराठीत याला आपण म्हणतो की चांगलं. याला पोवारीमध्ये गुणविशेषण करत असताना किंवा याचं अनुवाद करत असताना चांगलो म्हणजेच काय, याला गुणविशेषण जो आहे असतो तो ओकारांती असतो. अशा पद्धतीने आपण याला व्याकरण दृष्टीने आपण याचं विश्लेषण करू शकतो. यामध्ये अजूनही बरेच प्रत्येक मुद्द्यावरती जसं आपण व्याकरण जे काही एखाद्या, जसं एक मराठीमध्ये आपण शिकतो की दिलेल्या वाक्याचं व्याकरण करा किंवा व्याकरण दृष्टीने त्याचं विश्लेषण करा किंवा व्याकरण करा, अशा पद्धतीने प्रश्न असतो. तर त्यामध्ये आपण या प्रत्येकच नाम, सर्वनाम, क्रियापद, त्यानंतर विशेषण, क्रियाविशेषण या सगळ्यांचं आपण विवेचन व्यवस्थित पद्धतीने, स्वतंत्र पद्धतीने करू शकतो आहे आणि यावरती संशोधन पण सुरू आहे. कारण ही बोली काय झालं की ही लिखित स्वरूपामध्ये म्हणजे गद्य स्वरूपामध्ये यामध्ये लिखाण फार कमी झालेलं असल्यामुळे आणि फक्त ही बोली जी काही लोकगीतांसाठी बोलली जाणारी बोली अशा प्रकारचाच याचा जे काही परिचय होता किंवा जनसामान्यामध्ये जी काही बोलली जायची ती बोलली जात असताना फक्त ही मौखिक असायची. जसं काही पिढ्यांच्या अगोदर किंवा आताही लग्न समारंभ किंवा कोणत्याही प्रकारचं असं जे काही घरगुती जे कार्यक्रम असतात, रीतिरिवाज असतात, त्यामध्ये काही गाणे असतात. तसं काही लग्नाचे गाणे, बिया का गीत म्हणजे बिया म्हणजे लग्न, लग्नाची जी काही गाणी असतात, ते गाणे सुद्धा म्हणत असताना लक्षात येतं की ते लिखित स्वरूपामध्ये फार कमी होते. आज मोठ्या प्रमाणावरती जे काही माझ्यासारखे किंवा अजूनही बरेच माझ्याहून मोठं भरपूर काम करणारे जे काही होऊन गेले आहे. मी काही अजून सुरुवात केलेली आहे फक्त या बोलीसाठी. पण यापूर्वी सुद्धा अनेकांनी या वरती काम केलेलं आहे आणि प्रत्येकाचं आता काय आहे की ज्यांना या बोलीमध्ये काही संशोधन करायचं, लिखाण करायचं, ते प्रत्येकाने ठरवलेलं आहे, की आपल्याला जे काही मृतप्राय झालेले पोवारी बोलीतील जे काही लोकगीते आहेत किंवा ज्या पद्धतीनं जे केवळ आणि आजींच्या तोंडात असणारे जी काही गीते आहेत, त्या गीतांचं आपण संकलन करावं, त्यांचं लिखाण करावं आणि त्यांना व्यवस्थित पुस्तक स्वरूपामध्ये किंवा या पद्धतीने दृश्य स्वरूपामध्ये आपण त्यांची मांडणी करावी, अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे. तर अशा पद्धतीने आज घडीला यावर पुढे त्याचा उल्लेख येणारच आहे, की आज घडीला किती साहित्यिक या पोवारी बोलीमध्ये साहित्य निर्माण करत आहेत आणि किती साहित्य प्रकाशित झालेलं आहे आणि किती प्रकारचं जे काही संमेलने झालेली आहेत याचा सुद्धा उल्लेख पुढे येणारच आहे. त्यावेळी उल्लेख यामध्ये होईल आहे, की या बोलीच्या संवर्धनासाठी आणि बोलीच्या सुरक्षेसाठी किती मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू आहे, हे आपल्याला लक्षात येईल. तर इतर भाषांशी संबंध, तर हा जो मुद्दा आहे, या मुद्द्यामध्ये आता आपण थोडा विस्तृतपणे बघूया. तर ही जी बोली आहे, बुंदेलखंड नावाचा जो काही प्रदेश आहे, तिथून या समाजाचा प्रवास सुरू झाल्यामुळे किंवा त्या प्रदेशातून तिचं विचरण झाल्यामुळे बुंदेली नावाची जी काही बोली आहे, त्या बोलीचा सुद्धा प्रभाव या पोवारी बोलीवरती झालेला आहे. त्यानंतर जो प्रवास झाला तो मालवी म्हणजे मालवा प्रांतामध्ये सुद्धा ही बोली, म्हणजेच काय, मालवा प्रांतामध्ये प्रत्यक्ष राजाभोजांचंच राज्य असल्यामुळे आणि राजाभोज ह्या
समाजाचे वंशाचे जे काही पूर्वज असल्यामुळे किंवा तो समाज होऊ शकते त्या काळामध्ये ती मालवी बोलीचा प्रभाव जास्त राहिला असेल, पण जे काही त्यांची घरगुती जी काही ही असेल त्यामध्ये पोवारी संस्कृती विराजमान होती किंवा अस्तित्वात होती, विद्यमान होती असं म्हणूया. आणि त्या ठिकाणी मालवी, आज जो मालवा प्रांत ज्याला म्हणता येईल आणि त्या काळामध्ये मालवा साम्राज्य जे होतं त्यांची राजधानी जी धार होती, धारानगरी, ज्याला आज धार जिल्हा स्वतंत्रपणे त्याचं अस्तित्व आहे मध्य प्रदेशामध्ये. तर अशी मालवी बोली जी आहे, त्या मालवी बोलीचा जो प्रभाव आहे या पोवारी बोलीवरती आपल्याला झालेला दिसून येतो. त्यानंतर हिंदी भाषा ही त्या महाराष्ट्र आपल्या असल्यामुळेच किंवा त्या काळामध्ये मध्य प्रांत असल्यानंतर तेव्हा सुद्धा त्या भागामध्ये जी काही हिंदी बोलली जायची, त्या हिंदीचा सुद्धा प्रभाव जो आहे या पोवारी बोलीवरती झालेला आहे, हे उघड आहे. त्या पद्धतीनेच महाराष्ट्रामध्ये मराठी राजभाषा असल्यामुळे किंवा त्या भागामध्ये मराठी बोलली जात असल्यामुळे मराठीचा सुद्धा प्रभाव एक छान मोठ्या प्रमाणावर आहेच. आणि मराठीच्या आजच्या दृष्टीने जर आपण विचार करायला गेलो, अख्ख्या महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करायला गेलो किंवा महाराष्ट्राच्या बोली संस्कृतीच्या दृष्टीने जर विचार करायला गेलो, तर पोवारी बोली ही मराठीशी ज्याला म्हणता येईल की अतूट अशा प्रकारचा संबंध जपणारी अशा प्रकारची पोवारी बोली ही आहे, अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी मला आज करायला आवडेल. आणि अतिशय अभिमानाने आणि अतिशय ठणकावून असं मला सांगावं वाटतं, की पोवारी बोली ही आज महाराष्ट्रामध्ये अतिशय स्वाभिमानाने जगते आहे आणि ती मराठीला आपली स्वतःची माय समजत असल्यामुळे या पोवारी बोलीला आपल्या मराठीने, मायभाषा ज्याला आपण म्हणू की मराठी आहे, तिने आपल्याला आपल्या स्वतःच्या बहिणीसारखी जपून ठेवावं, एवढी माझी विनंती या मराठी भाषेला आहे. त्यानंतर आपण म्हणूया की मध्य प्रदेशामध्ये एक मरार समाज मोठ्या प्रमाणावर असतो. तर या मरारी भाषेचा सुद्धा प्रभाव पोवारी बोलीवरती झालेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर लोधंती जी बोली आहे, लोधी समाजाची जी काही बोली आहे लोधंती, या बोलीचा सुद्धा प्रभाव आहे. त्यानंतर आपण एक एक उल्लेख असा इतिहासामध्ये आढळतो, जी आज भोजपुरी जी भाषा आहे, जी बोलीभाषा आहे. भोजपुरी आपल्याला माहिती आहे, सर्वश्रुत आहे, सर्वश्रुत आहे, सर्व परिचित आहे. कारण भोजपुरीमधले गाणे आज खूप मोठ्या प्रमाणावर भोजपुरी चित्रपट येतात. तर ही भोजपुरी सुद्धा असं म्हणतात, की राजा भोजांचंच जी काही राजा भोजांची निर्मिती या भोजपुरी भाषेसाठी, म्हणजे भोजपुरीची जी निर्मिती आहे ती राजा भोजांच्याच प्रयत्नाने झाली किंवा त्यांच्याच अभ्यासाने झाली, असाही एक उल्लेख त्या भोजपुरीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. तर अशा प्रकारे भोजपुरी भाषेचा सुद्धा प्रभाव आपल्याला दिसून येईल. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जशी ही पोवारी भाषा आता प्रवास करत आहे, म्हणजे आज प्रवास कुठून सुरू झाला, गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे, इकडे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे आणि हा जो पट्टा आहे, मग नंतर चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा चंद्रपूरला पोवार समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतो आणि त्यांच्या पोवारी बोलीच्या समाजाच्या संस्कृतीसाठी, संवर्धनासाठी त्यांचे अभियान चालतात, चळवळी चालतात. त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक लक्षात येतं, की पोवारी बोली आज तिकडे सुद्धा एक नवसंजीवनी त्या बोलीला सुद्धा मिळत आहे. म्हणजे चंद्रपूरच्या प्रदेशामध्ये बोलली जाणारी जी काही झाडी बोली आहे, ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्तरावर जी बोलली जाणारी जी काही झाडी बोली आहे, त्या झाडी बोलीचा जो प्रभाव आहे त्या या बोलीवरती आहेच. म्हणजे जसं मगाशी उदाहरण दिलं, की आजचा, अजचा. मराठीमध्ये आपण ज्याला आजचा म्हणतो, त्याला झाडी बोलीमध्ये अजचा म्हटलं जाते आणि अजचालाच झाडी बोली आपल्या पोवारी बोलीमध्ये अजको, अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी आढळून येईल. तर एक झाडी बोलीचा सुद्धा प्रभाव या पोवारी बोलीवरती झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर वैदर्भीय संस्कृती, ज्याला आपण म्हणता येईल की वैदर्भीय जी काही संस्कृती आहे, वैदर्भीय बोली आहेत, जेवढ्या प्रकारे लोक बोलतात, जसं 12-12 किलोमीटरवरती बोली भाषा बदलत असते, स्थानिक लोकांची भाषेमध्ये थोडासा आपल्याला फरक आढळतो. तर तो फरक ही पोवारी बोली जिथे जिथे प्रवास करत आहे, तिथल्या पोवारी बोलींच्या भाषिकांमध्ये आपल्याला तो फरक जाणवतो आणि तो जो फरक आहे तो नैसर्गिक आहे आणि असणार आहे. पुढे सुद्धा जसा आज मुंबईमध्ये, पुण्यामध्ये सुद्धा आज पोवार समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतो आणि तिथे पोवार समाज जसा एकमेकांशी बोलत असेल, जे का उच्च शिक्षित असल्यामुळे ते कुठेतरी व्यवसायानिमित्त म्हणा, नोकरीनिमित्त बाहेर गेले. पण आज लक्षात आलं, की ती जी आपली मायबोली किंवा माय संस्कृती असते, ती कधीच कोणाची सहसा विसरत नाही. कारण 2 लोक जेव्हा एकत्र एका समुदायाचे येतात, तेव्हा ते आपल्या बोलीमध्ये किंवा आपल्या खानपान किंवा संस्कृतीचा विचार करत असतात, चर्चा करत असतात आणि आपसुकच
ती बोली जगली पाहिजे, ती संस्कृती जपली पाहिजे म्हणून आपोआपच एक प्रेरणा मिळत असते. तर अशा प्रकारची प्रेरणा कदाचित त्या मोठ्या-मोठ्या महानगरांमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा आज नागपुरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर या पोवारी बोलीच्या संवर्धनासाठी कार्य करतात. तर या नागपुरी जी काही पोवारी बोली आहे त्यामध्ये आपल्याला सुद्धा त्याच पद्धतीने फरक आढळेल. इंग्रजीच्या शब्दांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झालेला आहे, असं म्हणता येईल आहे. आणि आज उच्चभ्रू समाज जो काही पोवार समाज असेल, तो संवाद करत असेल, तर इथे प्रत्येक वाक्याच्या शेवटी किंवा वाक्यामध्ये किंवा 2-3 वाक्यानंतर आपल्याला या इंग्रजी शब्दांचा सुद्धा प्रभाव झालेला दिसून येईल. म्हणजेच काय एकंदरीत सांगायचं झाल्यास या पोवारी बोलीवरती अनेक ही पोवारी बोली जिथे-जिथे पोवार समाज जिथे-जिथे प्रवास करत आहे, त्या-त्या ठिकाणी त्या-त्या ठिकाणच्या भाषांचा प्रभाव झालेला आपल्याला आढळून येईल आणि इंग्रजीचा सुद्धा प्रभाव झालेला आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो. त्यानंतर झाडी त्यानंतरचा मुद्दा. तर आता आपण या ठिकाणी पुढचा जो टप्पा आहे अतिशय महत्त्वाचा म्हणजे आज सगळ्या प्रकारच्या बोलींच्या समोर बोली संस्कृती जे काही स्थानिक संस्कृती आहे, स्थानिक बोली आहेत, त्या सगळ्या बोलींसमोर किंवा बोलींचे जे काही प्रेमी आहेत त्यांच्यासमोर एक मोठा किंवा भाषाप्रेमी आहेत, त्यांच्यासमोर जी मोठी समस्या जी काही समोर आलेली आहे किंवा आव असून उभी आहे ती म्हणजे बोलींचं बोली ज्या नामशेष होत आहेत. तर अशा प्रकारे नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या ज्या बोली आहेत, त्यांच्या संवर्धनासाठी काही पाऊल उचलले जात आहेत का? तर अशा प्रकारचं जे काही कार्य आहे हे कुठल्या पद्धतीनं, कुठल्या स्तरावरती सुरू आहे या मुद्द्यावरती आता आपण चर्चा करूया. तर पोवारी बोली ही जशी ज्या पद्धतीने म्हटलं की छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा आता इकडला भाग ज्याला आपण म्हणूया की पूर्व विदर्भ. तर या ठिकाणी जसं या पोवारी बोलीचं जे काही अस्तित्व त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतं. त्याला म्हणता येईल की आता नागपुरात इकडे यायच्या पूर्वी भंडारा, गोंदिया या भागामध्ये जी ती बोली स्थानिक लोकांमध्ये बोलली जायची आणि स्थानिक म्हणजेच तो पोवार समाजच बोलतो असं नाही, तर अन्य जे काही समुदायाचे लोक त्यांच्यासोबत राहत असतील ते सुद्धा या पोवारी बोलीमध्ये संवाद साधत असतात. याचा प्रत्यय मला सुद्धा येतो कारण माझ्या शाळेमध्ये माझ्याच शेजारी जे काही आमचे सहाय्यक शिक्षक आहेत, सहकारी मित्र आहेत, ते अन्य समाजाचे असले आहेत पण ते गोंदिया जिल्ह्याचे, मी भंडारा जिल्ह्याचा. त्यांना कळलं की मी पोवारी बोली जाणतो, तर ते सुद्धा अन्य समाजाचे असल्यावर सुद्धा ते माझ्याशी बोलताना फक्त आणि फक्त पोवारीमध्ये बोलतात. म्हणजेच काय तर मला आश्चर्य व्हायला लागलं की मला जितकी पोवारी व्यवस्थित बोलता येत नाही, त्याहून कितीतरी पटीने त्यांची पोवारी ही अतिशय शुद्ध आहे आणि ज्याला म्हणता येईल की चांगल्या पद्धतीने ते बोलू शकतात. माझ्याहूनही चांगली बोलतात. तर अशा प्रकारचा उल्लेख जे काही मी आल्यानंतर जो मला प्रत्यय आला, त्यानंतर लक्षात आलं मला की या बोलींच्या संवर्धनासाठी आपणच पाऊल काहीतरी उचललं पाहिजे. म्हणून तसं यापूर्वी अनेकांनी आता या सगळ्या याच्यामध्ये बोलीच्या संवर्धनात चळवळीमध्ये अनेक असे धुरकरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कार्य करत आहेत आणि त्यामध्ये आपण सुद्धा काहीतरी खारीचा वाटा उचलावा या प्रेरणेने मी सुद्धा या कामाला सुरुवात केली. आणि आज लक्षात आलं की यापूर्वी अनेक मोठ्या संस्था या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसून येतील आहे. पोवार प्रगतीशील संस्था, त्यानंतर आता मोठ्या प्रमाणावर ज्यांच्या पोवारी बोलीच्या संवर्धनासाठी जे सर्वात मोठं आणि पहिलं पाऊल उचललं गेलं त्याला आपण म्हणूया की त्या संस्थात्मक दृष्टीने पोवारी कला साहित्य संस्कृती मंडळ तिरोडा. म्हणजेच नागपूरला या ठिकाणी या संस्थेचं जे काही सुरुवात झाली, संस्थेची स्थापना झाली आणि त्यापूर्वी या एक समूह तयार होता. त्या समूहाच्या माध्यमातून एक काव्य स्पर्धा सुरू झाल्या होत्या आणि त्या काव्य स्पर्धांचं जे काही प्रचलन इतकं भयंकर झालं, इतका प्रभाव झाला की त्या ठिकाणी जवळपास 30 ते 40 कवी रोज किंवा प्रत्येक रविवारला एक काव्य स्पर्धा आयोजित असायची आणि पोवारी बोलीमध्ये काव्य स्पर्धा आपल्या आयोजित करायचं सुरू होऊन गेलं. आणि तिथून जी काही प्रेरणा मिळाली, नवनवीन साहित्यिक मिळाले आणि या सगळ्या प्रवासामध्ये पोवारी बोलीमध्ये इतकं साहित्य निर्माण झालं, इतकं साहित्य आधी जे काही असेल ते विरळ पद्धतीने सुरू होतं आणि जो पोवार समाजाचा व्यक्ती असेल तो फक्त पोवार समाज म्हणून जो काही ग्रुपमध्ये किंवा समूहामध्ये येत असेल त्याच्या व्यतिरिक्त
काय झालं की जे बोलीप्रेमी होते, ज्यांना बोलीवरती काहीतरी करायचं होतं, लोक बोलायचे, पण ते काहीतरी लिखित स्वरूपामध्ये असलं असलं पाहिजे. अशा पद्धतीचं जे काही कार्य काही काही महानुभावांचं सुरू होतं आणि त्याचा उल्लेख पुढे करणार आहे मी, की कोणी कोणी काय काय केलं. तर त्यामध्ये अ, या संस्थेने किंवा या मंडळाने यावरती इतकं मोठं काम केलं, की त्या ठिकाणी साहित्यिक गवसले आणि हे साहित्यिक आज अनेक अनेक नवनव्या संस्था किंवा समूह तयार करून त्या ठिकाणी अशा प्रकारचं काव्य स्पर्धांचं आयोजन जे काही आहे मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. आणि मला एक अभिमान वाटतो, की आज घडीला केवळ आणि केवळ एक आमचे ज्येष्ठ साहित्यिक आहेत या पोवारी बोलीचे. त्यांचं नाव ॲडव्होकेट लखनसिंहजी कटरे, सेवानिवृत्त अधिकारी आहेत आणि त्यांनी आता पूर्ण आपलं जे काही आहे ते पोवारी बोलीच्या संवर्धनासाठी आपलं उर्वरित जो काही आहे तो द्यायचं त्यांनी ठरवलं आहे. तर जे नवनवीन जे साहित्यिक येतात, त्या नवनवीन साहित्यिकांना या व्यासपीठावर आणणं, त्यांच्याकडून काव्यरचना तयार करून घेणं आणि त्या काव्यरचनांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्याला म्हणता येईल की परीक्षण करणं आणि त्यांना जिथे-जिथे सूचनांची आवश्यकता असेल तिथे सूचना देणं, अशा पद्धतीचं जे काही अभियान सुरू झालं त्या त्या याच्यामध्ये त्या सगळ्या कालखंडामध्ये, म्हणजे हा काळ होता 2017-18 चा काळ होता. त्यानंतर जे काही भव्य-दिव्य अशा प्रकारचे कार्यक्रम होत गेले आणि त्याचा इतका मोठा परिणाम झाला, की आज घडीला 60 ते 70 साहित्यिक, ज्यामध्ये 18 वर्षीय रक्षा ठाकरे इथपासून ते 90 वर्षीय जयपाल सिंहजी पटले, या दोनही प्रकारच्या जर आपण लोएस्ट आणि हायेस्ट अशा प्रकारच्या वयोगटांचा विचार केला तर लक्षात येईल आपल्याला, की या मध्यंतरी कितीतरी साहित्यिक त्यामध्ये आहेत 18 ते 90 या वयोगटाच्या दरम्यान आणि ते साहित्यिक आज घडीला मोठ्या प्रमाणावर साहित्याची निर्मिती करत आहेत आणि वेगवेगळे समूह, वेगवेगळे WhatsApp ग्रुप आहेत. त्या माध्यमातून काव्य स्पर्धांचं आयोजन होत आहे आणि केवळ काव्य स्पर्धा नाही, तर त्याला अलग-अलग वेगवेगळ्या ज्या काही भाषाशास्त्राच्या दृष्टीने जे काही काव्य प्रकार आहेत, लेखन प्रकार आहेत, त्यामध्ये निबंध आहे, पोवारीमध्ये पत्रलेखन स्पर्धा आहे, पोवारीमध्ये अलक, अलक म्हणजेच एक प्रकार असा आहे, की अति लघु कथा. अशा प्रकारची अतिशय छोट्या स्वरूपामध्ये अगदी 5 ते 7 ओळीमध्ये एखादी कथा लिहायची आणि त्या 5 ते 6 ओळीमध्येच त्या पूर्ण कथेचा सार यायला पाहिजे, तात्पर्य यायला पाहिजे. अशा प्रकारची अति लघु कथा, अशा प्रकारचा पण एक मोठा आणि ज्याला म्हणता येईल, की यामध्ये अनेक साहित्यिक हिरिरीने भाग घेतात, अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतात आणि आपला सहभाग नोंदवतात. अशा प्रकारे करता आज घडीला इतके साहित्यिक या भागामध्ये लिहायला लागले आणि नुसतं काव्य स्पर्धांचं परीक्षण करताना लखनसिंहजी कटरे यांनी उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी स्वतः 3,300 ते 3,500 म्हणजे 3,500 च्या जवळपास काव्य रचनांचं परीक्षण केलेलं आहे. म्हणजेच या त्यांच्या अखत्यारीत आलेल्या या काव्य स्पर्धांच्या परीक्षणाची गोष्ट आली फक्त यामध्ये. अशा पद्धतीने अनेक व्यासपीठं या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यांचे कार्य या पद्धतीने या बोली संवर्धनाच्या दृष्टीने आणि लिखित स्वरूपात ही बोली असली पाहिजे यामध्ये त्या ठिकाणी कार्य सुरू आहे. तर या मंडळाची पोवारी कला साहित्य संस्कृती मंडळाची जी काही सुरुवात झाली ती सुरुवात ही अतिशय ज्याला म्हणता येईल देखणी पण होती आणि पोवारी बोलीला नवसंजीवनी देणारी ठरली. त्यानंतर पोवारी इतिहास व साहित्य संस्था सुद्धा कार्यरत आहे. यांच्या माध्यमातून एक उल्लेख विसरून गेलो मी. पोवारी कला साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी साहित्य संमेलन आयोजित केलं जातं आणि पोवारी बोलीतील पहिलं साहित्य संमेलन, पोवारी बोलीच्या संवर्धनासाठी जे काही खास डिव्होटिव्ह ज्याला म्हणता येईल, डेडिकेटेड जे साहित्य संमेलन होतं, ते झालं 2019 ला, फेब्रुवारी 2019. तिरोडा येथे, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा हे स्थान आहे. त्या ठिकाणी पोवारी बोलीतील पहिलं साहित्य संमेलन आयोजित केलं गेलं होतं आणि ते अतिशय ज्या पद्धतीने जी काही साहित्य संमेलनाची जी काही यंत्रणा असते किंवा जे पद्धतीचे जे काही त्यांचे क्लॉजेस असतात त्याच्या अनुसार ते साहित्य संमेलन पार पडलं आणि त्या साहित्य संमेलनाचे जे काही संमेलनाध्यक्ष होत्या त्या होत्या डॉक्टर मंजू अवस्थी, ज्यांनी पोवारी बोलीमध्ये पोवारी बोली आणि संस्कृतीवरती संशोधन करून त्यांच्या जीवन पद्धतीचा अभ्यास केला होता आणि त्यामध्ये त्यांना इंदोर विद्यापीठातून कन्फ्यूज होत आहे कोणत्या तरी विद्यापीठातून त्यांचं हे डिलीट त्यांना त्यावेळी मिळालं होतं. डॉक्टरेट इन लिटरेचर अशा पद्धतीचे त्यांचं संशोधन हे मध्य प्रदेशामध्ये अतिशय परिचित आहे किंवा भारतीय याच्यामध्ये बोली संवर्धनाच्या दृष्टीने जे काही संशोधन आहेत त्यामध्ये त्यांचं शीर्षस्थानावरती त्यांचं ते संशोधन प्रसिद्ध आहे.
तर डॉक्टर मंजू अवस्थी या त्या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी या पोवारी बोलीचं सुंदर विवेचन केलं आणि पोवार समाजालाच किंवा अन्य बोली किंवा जी काही भाषाप्रेमी मंडळी होती त्यांना या बोलीचा इतिहास सुद्धा त्यांनी त्यावेळी त्या अध्यक्षीय भाषणाच्या माध्यमातून त्यांनी सुंदर पद्धतीने केला. त्यानंतर पोवारी इतिहास व साहित्य संस्था यांच्या माध्यमातून दरवर्षी दर 3 महिन्यांनी पोवारी त्रिवेणी नावाचं एक त्रैमासिक काढतात आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त पोवारीतील साहित्य असेल, कुठल्याही रचना ह्या पोवारीमध्ये असतील आणि पोवारी संस्कृतीचं दर्शन त्या कवितांच्या माध्यमातून होईल अशा पद्धतीच्या कविता रचना, त्या ठिकाणी लेख, जे काही काव्य प्रकार किंवा लेखन प्रकार असतील त्या लेखन प्रकारांचा समावेश त्या पोवारी त्रिवेणीमध्ये आपल्याला दिसून येईल. त्यानंतर दुसरं साहित्य संमेलन पोवारी जे काही होतं ते कारंजाला 2020 ला आयोजित होतं. कारंजा, वर्धा जिल्ह्यातील कारंजा इथे. पण ते कोविड-19 जे काही आहे आता सध्या जी महामारी सुरू आहे त्या महामारीच्या प्रकोपामुळे ते पोस्टपोन केलं गेलं, त्याला पुढे ढकललं गेलं. यावर्षी सुद्धा ते होऊ शकलं नाही किंवा होणार नाही. ते पुढे कधीतरी होईल आणि दुसरं साहित्य संमेलन ते होणार होतं ते कारंजाला होणार होतं. त्यानंतर एक मोठा उल्लेख या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद वाटेल ते म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आजवर 3दा एक बडोदा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलन, त्यानंतर यवतमाळ येथे भरलेलं अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि उस्मानाबाद येथे आयोजित केलं गेलेलं त्याचं वर्ष मी उल्लेख करत नाहीये ते आठवत नसल्यामुळे. तर या तीन ठिकाणी 3दा झालेल्या साहित्य संमेलनामध्ये पोवारी बोलीतील कवितांचं सादरीकरण पोवारी बोलीतील एक नामवंत सुप्रसिद्ध कवी आहेत कवी देवेंद्र चौधरी गझलकार यांनी 3ही साहित्य संमेलनामध्ये पोवारी बोलीतील आपल्या कवितांचं सादरीकरण केलं होतं. त्यांचा काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. मन को घाव, त्यानंतर बिजली को बिया अशा प्रकारचं त्यांचं साहित्य पण प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर पोवारी साहित्य सांस्कृतिक संवर्धन समूह सुद्धा या पोवारी बोलीच्या संवर्धनासाठी आणि उत्कर्षासाठी कार्यरत आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, वेगवेगळ्या प्रकारचं असं जे काही पोवारी संस्कृतीच्या दृष्टीने, पोवारी बोलीच्या संवर्धनाच्या दृष्टीने जे काही साहित्य असेल, जे काही बोलीय पद्धतीनं मागे आम्ही जे काही जुन्या काळातल्या ज्या बाया आहेत त्यांचं पोवारी म्हणजे लग्न समुदायातील जे काही लग्न समारंभ असतात त्या लग्न समारंभामध्ये गायले जाणारे जे काही गाणे आहेत, गीते आहेत, त्यांचं आपलं रेकॉर्डिंग करणं आणि त्या रेकॉर्डिंगला एक वेगळ्या पद्धतीनं डेकोरेट करणं किंवा ते लिहून काढणं आणि त्यांचं हे करणं या पद्धतीनं त्यांचा उल्लेख आपल्याला आढळून येईल. हो वृषाली मॅडम बरोबर आहे. कारंजा हे जे आहे वाशिम जिल्ह्यामध्ये येतं. त्या ठिकाणी वर्धा तटीय पवार समाज जो आहे तो त्या ठिकाणी वास्तव्यास असल्यामुळे त्यांच्या आग्रहास्तव ते दुसरं साहित्य संमेलन त्या ठिकाणी आयोजित केलं गेलं होतं. धन्यवाद वृषाली मॅडम, एक आठवण करून दिली आणि उल्लेख करून दिला. त्यानंतर पोवारी साहित्य संस्था ही सुद्धा साहित्य संस्था आज घडीला कार्यरत आहे. ही साहित्य संस्था जी आहे ही साहित्य संस्था पोवारी बोलीच्या संवर्धनासाठी आणि पोवारी संस्कृतीच्या संवर्धनासाठी सुद्धा कार्यरत आहे. रणदीप हा कारंजा वाशिम मधला नव्हे, वर्ध्यातला होता. हा जो कारंजा होता हा वाशिम जिल्ह्यातला नव्हे, वर्ध्यातला होता तो. हा 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 बरं वृषाली मॅडम, इथे मी थोडस हे करतो आहे. वर्धा जिल्ह्यातील हे कारंजा हे एक स्थळ आहे, त्या ठिकाणी हे साहित्य संमेलन होणार होतं. बरोबर. धन्यवाद सर. कट्टरे सरांनी या ठिकाणी मला माझी चूक लक्षात आणून दिली. तर या पद्धतीने साहित्य संमेलन म्हटल्यानंतर या ठिकाणी मोठा उल्लेख किंवा खूप मोठ्या प्रमाणावर जनसंख्या, लोकसंख्या किंवा पत्रकार किंवा बाकी समाज माध्यम त्याची नोंद घेत असतात आणि हे संमेलन म्हणजे एक प्रकारे आपल्या समाजाच्या बोलीचं किंवा संस्कृतीचं जे काही प्रदर्शन असतं ते प्रदर्शन म्हणण्यापेक्षा त्याचं एक अभिव्यक्ती जी आहे ती अभिव्यक्ती समाजासमोर करणे किंवा त्याचं प्रस्तुतीकरण करणे. तर या संमेलनाच्या माध्यमातून पोवारी बोलीचं एक संवर्धन म्हणता येईल किंवा पोवारी बोलीचा परिचय संपूर्ण भाषाप्रेमींसमोर करून देणं हा एक खूप मोठा ज्याला म्हणता येईल आहे मोठं कार्य हे सुरू झालेलं आहे. त्यानंतर त्रैमासिक कवी संमेलन सुद्धा
पोवारी कला साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलं गेलं होतं आणि केलं जात आहेच. त्या माध्यमातून वार्षिक संमेलन सुद्धा होतात आणि दरवर्षी वार्षिक पत्रिका पण निघत असते. एक मी दाखवू शकते, एक पोवारी साहित्य सरिता म्हणून हे सुद्धा माझ्या हातामध्येच आहे. हे एक ज्याला म्हणता येईल पोवारी उत्कर्ष समूहाची पण एक पत्रिका निघाली होती. अशा पद्धतीने वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे समूह आपापल्या स्तरावरती अनेक प्रकारच्या अशा पत्रिका रजिस्टर्ड सगळ्या संस्था आहेत आणि ह्या सगळ्या आपापल्या पद्धतीने त्याचं प्रकाशन करीत असतात. त्यानंतर आपण उल्लेख करूया की काही साहित्यिक आणि लेखन स्पर्धा याचा उल्लेख मी केलेला आहे. काव्य स्पर्धा, लेखन स्पर्धा, त्यानंतर अनेक अनुवाद, अनेक अनुवाद या पोवारी बोलीचा आपण अनेक भाषांमध्ये करतो आहे. आता ही जी संधी, आजची पोवारी बोलीच्या व्याख्यानाची जी काही संधी मला मिळाली, ती ज्या माध्यमातून मिळाली त्या समूहाचा उल्लेख या ठिकाणी मला करायला आवडेल. तर इथे अनुवाद नावाचा जो एक भाग आहे, तो अनुवाद नावाचा जो भाग आहे तो म्हणजे माझी मायबोली नावाचा एक आमचा समूह आहे. त्यामध्ये अनेक भाषांचे जे काही कवी आहेत, बोलींचे कवी आहेत, अनुवादक आहेत त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी काय केलं की या सगळ्या एक कोणती कविता घेऊन त्या कवितेचा अनुवाद आपापल्या बोलीमध्ये करण्याचा जो काही उपक्रम होता, त्या उपक्रमाच्या माध्यमातून या सगळ्या बोलींचा जे काही बोलींची दखल आहे ती ज्ञानभाषा प्रतिष्ठानने घेतलेली आहे आणि त्याच माध्यमातून मी आज आपल्यासमोर या पद्धतीचं एक प्रस्तुतीकरण करत आहे. तर विशेषांकाचं जे काही उल्लेख आहे, पोवारी साहित्य सरिता, पोवारी त्रिवेणी, त्यानंतर ही अशा प्रकारचे या अगोदरही अनेक अशा जे काही पत्रिका आहेत त्या प्रकाशित झालेल्या आहेत. पोवारी ज्ञानदीप आहे ज्याचा उल्लेख मागे मी करून केला होता. भाषाशास्त्राच्या दृष्टीने लेखन याच्यामध्ये त्यामध्ये उल्लेख आलेला आहे. पोवारी ज्ञानदीप आहे. गूंज उठे पवारी हे डॉक्टर ज्ञानेश्वरजी टेंबरे यांनी आपल्या अथक प्रयासाने त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा जो काही लेखाजोखा त्यांनी करून ठेवला तो आज आमच्यासाठी, नवीन पिढीसाठी आदर्श एक ज्याला म्हणता येईल की मार्गदर्शक ठरत आहे. तर याच्यामध्ये सुद्धा मी जसा उल्लेख केला मगाशी की 50 ते 60 आज माझ्या परिचयामध्ये किंवा माझ्या जे काही याच्यामध्ये माझ्या अभ्यास अनुमानाने मी सांगू शकतो की आज 60 ते 70 साहित्यिक आज घडीला नियमित रित्या पोवारी बोलीमध्ये अनेक साहित्य निर्माण करीत आहेत. त्यामध्ये मी जसा उल्लेख केला की कविता, त्यानंतर लेख, निबंध, त्यानंतर ज्याला म्हणता येईल अलख, अतिलघुकथा, त्यानंतर कथा, त्यानंतर ज्याला म्हणता येईल नाटिका, त्यानंतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे काव्य प्रकार आहेत ते सगळ्या प्रकारचे काव्य प्रकार आज याच्यामध्ये नवीन पद्धतीने तयार होत आहेत, निर्माण होत आहेत. त्यामध्ये ज्याला आपण म्हणता येईल की पोवारी बोलीमध्ये कवी देवेंद्रजी चौधरी यांनी नेटलाग्या नावाचा एक काव्य प्रकार त्यांनी स्वतः ज्याला म्हणता येईल की त्याची निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी मला करायला आवडेल की पोवारी बोलीमध्ये साहित्यिकांनी काय कोणत्या पद्धतीने साहित्य निर्माण केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये संशोधन कोणत्या पद्धतीने ते लोक करत आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा पण एक वेगवेगळ्या पद्धतीचा असा आपल्याला उल्लेख मिळतो आहे. नेटलागे नावाचा काव्य प्रकार आहे. त्यानंतर तो हायकू एक प्रकार बाकीच्या बोलीमध्ये सुद्धा, भाषांमध्ये सुद्धा तो प्रकार आहे. पण या वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही काव्य प्रकार आहेत त्यांची हाताळणी या पोवारी बोलीतील हे जे 50 ते 60 साहित्यिक आहेत ते नियमित पद्धतीने आणि उत्कृष्ट पद्धतीने करीत आहेत. याचा जो काही लेखाजोखा आहे आपल्या ॲडव्होकेट लखनसिंहजी कटरे यांनी आपल्या लेखनामध्ये केलेला आहे. वेळोवेळी ते आपल्या फेसबुकच्या माध्यमातून ते करीत असतात. त्याच्यामध्ये आता काही साहित्यिकांचे मला नाव या ठिकाणी नमूद करायला आवडेल, ज्यामध्ये जयपाल सिंहजी पटले यांनी तर एक मोठा इतिहास आम्हा सगळ्या नवोदितांसमोर एक ठेवलेला आहे. तो म्हणजे त्यांनी रामायण, त्यानंतर गीत रामायण, भगवद्गीता आणि ग्रामगीता यांचं ह्या सगळ्या ऐतिहासिक ग्रंथांचं जे काही लेखन अनुवाद आहे ते पोवारीमध्ये करून एक ऐतिहासिक जे काही दस्तऐवज आहे ते सर्व आपल्या वंशासाठी किंवा नवोदितांसाठी, भाषा अभ्यासकांसाठी एक आमच्यासमोर ठेवलेला आहे.
तर या प्रकारचा अनुवाद करत असताना आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी सगळ्याच पद्धतीने म्हणजे भाषाशास्त्राच्या दृष्टीने जे काही गोष्टींचा आपण जे काही चर्चा केली त्या चर्चेमध्ये काही उल्लेख आलाच की पोवारी बोलीमध्ये असे काही युनिक शब्द आहेत की जे फक्त पोवारीमध्ये आपल्याला आढळतील, अन्य भाषांमध्ये ते दिसणार नाही. पण आपण जसं म्हणू की दिसतीलही, पण कुठेतरी बुंदेली एखादा शब्द म्हणता येईल. कोणी बुंदेली भाषा जर भाषिक असेल आणि तो पोवारी ऐकत असेल तर त्याला कुठेतरी एखादा शब्द मिळेल की हा हा बुंदेली शब्द आहे. तर अशा प्रकारे त्या बोलींचा प्रभाव पण एक पोवारी बोली एक पद्धतीने स्वतःची अशी एक त्याला म्हणता येईल स्वतंत्र अशा प्रकारची बोली, जिला स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःची अशा पद्धतीची एक भाषा संस्कृती आहे. तर अशा प्रकारे उल्लेख करता करता येईल आहे. कारण इतका मोठा जो ह्या ग्रंथांचा जो काही पोवारीमध्ये अनुवाद झाला, पोवारी बोलीमध्ये अनुवाद केला गेला, त्या अर्थी ही पोवारी बोली किती समृद्ध आहे, म्हणजे किती शब्दसाठा त्या स्वतःच्या त्या बोलीमध्ये आहे, याचा आपल्याला प्रत्यय येईल. त्यामध्ये नंतर उल्लेख करता येईल ते म्हणजे डॉक्टर ज्ञानेश्वरजी टेंबरे, ॲडव्होकेट लखनसिंहजी कटरे, त्यानंतर कवी देवेंद्रजी चौधरी आणि अनेक या पद्धतीनं. त्यानंतर ज्याला असं म्हणता येईल की फक्त शिक्षण क्षेत्रातीलच लेखकांनी, साहित्यिकांनी पोवारी बोलीमध्ये लेखन केलं असं नाही. तर आज माझ्याजवळ 3 ते 4 अशा प्रकारचे हे आहेत की ते आपल्या अन्य व्यवसायामध्ये असताना सुद्धा त्यांनी पोवारी बोलीमध्ये सुंदर अशा प्रकारची एक पोवारी मायबोली अमर रहे, सी.एच. पटलेजी या अन्य क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रात नसताना सुद्धा त्यांनी आपले लेखन केलं. त्यानंतर हिरालालजी बिसेर यांनी कथासंग्रह प्रकाशित केला. गाव शिवार नावाचा कथासंग्रह आहे. अतिशय मौलिक आणि सुंदर अशा प्रकारचा आहे. त्या ठिकाणी आपण जर अभ्यास करायला गेलो त्या कथासंग्रहाचा, तर लक्षात येईल की त्यांच्या लिखाणामध्ये खूप कमी शब्द असे दिसतील की ते मराठीतील असतील किंवा हिंदीतील असतील. त्यांच्या लेखनामध्ये प्युअर आणि प्युअर शुद्ध पोवारी शब्दांचा उल्लेख आपल्याला आढळून येईल. तर अशा प्रकारे अतिशय फार पूर्वीपासूनच या पोवारी बोलीमध्ये लेखन कार्य हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ते विरळ होतं, पण आज घडीला सुशिक्षित वर्ग सुद्धा जो पुण्या, मुंबईला इकडे-तिकडे कुठेतरी किंवा विदेशात सुद्धा राहतो, असा वर्ग सुद्धा आज पोवारी बोलीमध्ये म्हणजेच आपल्या मायबोलीमध्ये लेखन कार्य करण्यासाठी पुढे धजावलेला आहे आणि आज मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचं साहित्य निर्माण होत आहे. त्यामध्ये उल्लेख करताना पुढे जसं आपण जाऊ, तसा आपल्याला अनेकांचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये डॉक्टर शिखरामजी येळेकर आहेत, त्यानंतर डॉक्टर प्रल्हादजी हरिणखडे मुंबईला असतात, प्राध्यापक आहेत. पण तिथे असताना सुद्धा ते पोवारी बोलीमध्ये अनेक नवनवीन या सगळ्या समूहामध्ये असून, सगळ्या समूहामध्ये त्यांचं लेखन मोठ्या प्रमाणावर सुरू असतं. त्यानंतर शेषराव येळेकर, त्यानंतर हिरदीलालजी ठाकरे अशा प्रकारचे साहित्यिक आहेत. महिला साहित्यिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर पुढे आलेल्या आहेत, सरसावलेल्या आहेत. मी एक उल्लेख मगाशी केला की 18 वर्षीय रक्षा ठाकरे ही सुद्धा नियमित पद्धतीने आपलं लेखन करते आहे. म्हणजेच काय तर बोली ही मृतप्राय मार्गावर असते, पण तिला आपल्याला एका विशिष्ट प्रकारच्या प्रयत्नाने तिला जागेवर आणता येतं किंवा त्याच्यामध्ये त्या बोलीला जिवंत ठेवता येऊ शकते. हे या प्रकारच्या अनेक प्रकारच्या प्रयत्नांनी एक दिसलेलं आहे, दिसत आहे आणि एक नवीन प्रकारचा एक आत्मविश्वास किंवा एक नवसंजीवनी आपल्या सर्वांच्या या बोलीला किंवा पोवारी बोलीला मिळत आहे. अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी मला करायला आवडेल. तर महिला साहित्यिकांमध्ये काही नावं मला नमूद करावं वाटेल. एक शारदाबाई चौधरी रहांगडले, शारदाबाई रहांगडले, त्यानंतर वर्षा रहांगडले, छाया पारधी, त्यानंतर वंदना बिसेन, अशा प्रकारे त्यानंतर निशा चौधरी, अशा प्रकारच्या ह्या ज्या काही ठळक साहित्यिकांचे मी साहित्यिका जे आहेत त्यांचा उल्लेख मी केला. अनेक अशा साहित्यिका पुढे येत आहेत, सरसावत आहेत आणि आपल्या सगळ्या स्वतःचा वेळ काढून कोणी गृहिणी आहेत, तर कोणी शिक्षण क्षेत्रात काम करतात, कोणी अन्य क्षेत्रामध्ये काम करतात. ते सगळं करत असताना या पोवारी बोलीमध्ये आपलं साहित्य निर्माण करत आहेत. म्हणजेच काय तर या सगळ्या साहित्यिकांनी कुठेतरी लहानपणी ही बोली ऐकलेली आहे, वाचलेली आहे. त्यांनी तेच कानावर किंवा त्यांच्या घरची ती घरच्या ज्याला म्हणता येईल की आई, आजी, आजोबा, वडील यांच्यामध्ये ही बोलली जाणारी बोली. पण आता 1-2 पिढ्या झाल्या की त्यांच्यामध्ये घरी ही बोली जी आहे ती बोलली जात नसल्यामुळे किंवा कमी प्रमाणात बोलली जात असल्यामुळे त्या बोलीचा तेवढा प्रभाव हा अन्य समाजामध्ये किंवा सगळीकडे दिसत नव्हता किंवा दिसत नाही. पण प्रयत्नाने हे करता येऊ शकेल या पद्धतीचा एक आत्मविश्वास, एक ज्याला म्हणता येईल की एक सूचना, अंतरप्रेरणा ही सगळ्यांना मिळालेली आहे कदाचित आणि सगळेजण या ठिकाणी या संवर्धनासाठी, बोलीच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत.
यामध्ये सगळ्यांचं मार्गदर्शक मंडळी पण या पोवारी बोलीच्या साहित्यिकांसमोर उभी आहे. त्यांच्या पाठीशी सदैव तयार असते. जे काही साहित्य, जे काही संदर्भ साहित्य पाहिजे असेल, तर संदर्भ साहित्य सुद्धा आज उपलब्ध आहे आणि उपलब्ध करून देत आहेत. अशा प्रकारचं जे काही साहित्यिक आहेत, ते साहित्यिक आज मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्माण करत आहेत. तर काही आता येणाऱ्या काळामध्ये नवीन-नवीन असं साहित्य, आता काही मागच्या वर्षामध्येच ॲडव्होकेट लखनसिंहजी कटरे यांचा पोवारी साहित्य मंजुषा, छायाबाई पारधी यांचा अ, पोवारी जत्रा, त्यानंतर देवेंद्रजी चौधरी यांचं मन को घाव, त्यानंतर गुलाब बिसेन सर उपक्रमशील शिक्षक आहेत, यांचं सुद्धा एक कथासंग्रह येतो आहे. त्यांच्या कथा तसे मराठीमध्ये खूप प्रसिद्ध आहेत आणि ते शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असून त्यांनी पोवारीमध्ये बालकथासंग्रह, त्यांचा पहिला बालकथासंग्रह आता येणाऱ्या काळामध्ये येत आहे. त्यामध्ये काही मध्य प्रदेशात निवासरत असणारे किंवा तिथली त्यांची अ, असणारे सुद्धा, ते सुद्धा काही हिंदी भाषिक, ज्याला पोवारी बोली प्रेमी ज्याला म्हणता येईल, त्यांचं सुद्धा साहित्य ते महाराष्ट्रात राहून त्यांचं सुद्धा जे काही साहित्य आहे ते येणाऱ्या काळामध्ये प्रकाशित होत आहे किंवा होणार आहे. तर अशा प्रकारे साहित्याची निर्मिती जी आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि या बोलीच्या जी काही संस्कृती आहे, बोलीतील जे काही बारकावे आहेत, त्या बारकाव्यांचा जो काही जे बारकाव्यांचं प्रस्तुतीकरण आहे, ते मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळात सुरू किंवा आपल्याला दिसणार आहे. आणि जे काही बोलीचे अभ्यासक असतील किंवा जे पोवारी बोली अधिक तीव्रतेने ज्यांना जाणून घ्यायची इच्छा असेल, अशा प्रकारच्या सगळ्या भाषा जिज्ञासू जी मंडळी आहे, त्यांच्यासमोर पोवारी बोलीतील साहित्य मोठ्या प्रमाणावर सादर होणार आहे, असा आत्मविश्वास आहे. त्यानंतर ज्याला म्हणता येईल लेखन स्पर्धा, काव्य स्पर्धांचा उल्लेख या ठिकाणी आलाच. तर अशा प्रकारे या पोवारी बोलीने एक स्वतःचं अशा पद्धतीने एक अस्तित्व जे काही आहे टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच काय, तर ही पोवारी बोली अशा पद्धतीने, म्हणजे स्वतंत्र पद्धतीने तिचं अस्तित्व आहे आणि हे जे काही नवीन साहित्य निर्माण होत आहे किंवा नवीन प्रकार असे काव्य प्रकार हाताळत आहेत कवी, तेव्हा लक्षात येतं की पोवारी बोलीचे स्वतंत्र असे काही शब्दसाठा पण आहे. यावरती संशोधन पण सुरू आहे की येणाऱ्या काळामध्ये जे काही सेपरेट स्वतंत्र असा पोवारी शब्दकोश प्रगल्भ पद्धतीने निर्माण करण्यावरती पण कार्य सुरू आहे. आणि याच्यामध्ये काही शब्दांचा पण आपल्याला उल्लेख आढळतो आणि मागच्या त्या मायबोली याच्यामध्ये शब्दांवरती पण बरीच चर्चा होते की हे काही मालवणी शब्द वाटतात, कोणी म्हणतात हे परदेशी वाटतात. म्हणजे महाराष्ट्रातील जे काही बोली आपल्याला बोलींचा आपण विचार करतो किंवा तुलना करतात काही जे भाषाप्रेमी मंडळी आहे ते, तर तेव्हा लक्षात येतं की कुठेतरी असा अपभ्रंशित शब्द वाटतो. म्हणजेच काय, बोली ह्या स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या आहेतच आणि हे सुद्धा सर्वांनी मला वाटते स्वीकारलं पाहिजे. आणि बोलींचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की बोलीसोबत संस्कृती सुद्धा चिकटलेली असते. म्हणजे त्या बोली बोलताना किंवा ती बोली उच्चारण करत असताना त्या स्थानिक बोलीचं, संस्कृतीचं दर्शन आपोआपच घडत असते. म्हणजे जसं मी आता या वेळी या सगळ्या एवढ्या ज्याला म्हणता येईल दीर्घकाळ चालणारा, म्हणजे खूप मोठा जो काही वेळ आहे आपला अर्धा पाऊण तासाचा, यामध्ये जे काही मी बोलत आहे, तर जे पोवारी बोलीचे भाषक आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त जी काही मंडळी, जी काही भाषाप्रेमी मंडळी या व्याख्यान ऐकत आहे, तेव्हा त्यांना लक्षात येईल आहे की मी बोलत असताना माझ्या उच्चारणामध्ये या भागातले कोणतेतरी त्यांचे मित्र कधीतरी त्यांना कोणत्यातरी काळाच्या याच्यामध्ये भेटले असतील किंवा त्यांच्या डी.एडला, बी.एडला किंवा कुठेतरी असं शिक्षण घेत असताना भेटले असतील, तर त्यांना आपसुकच आठवण येईल भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या त्या मित्राची. कारण मी भलेही नागपुरात राहतो, पण माझं उच्चारण जे आहे ते पूर्ण पद्धतीनं माझ्या स्थानिक जे काही भंडारा गोंदियाची जी काही बोली असेल किंवा बोली संस्कृती असेल किंवा उच्चारण पद्धती असेल, त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर माझ्या बोलण्यावर झालेला आपल्याला दिसून येईल आहे. म्हणजेच याला नाकारता येणार नाही. पण जसं ज्या भागाच्या स्थानिक जी काही संस्कृती असते किंवा बोलीचा प्रभाव असतो, भाषेचा प्रभाव असतो, तो आपोआप होत असतो. ते वेगळेपणा त्याच्यामध्ये आपल्याला जाणवेलच. पण अशा पद्धतीने ही पोवारी बोली या साहित्यिकांच्या कार्यामुळे, म्हणजे साहित्यिकांनी घेतलेल्या व्रतामुळे ही पोवारी बोली आज घडीला आपलं स्वतःचं अशा पद्धतीचं अस्तित्व अभिमानाने सांगू शकेल आहे, असा आम्हाला सुद्धा अभिमान आहे, स्वाभिमान सुद्धा आहे. तर नंतरचा जो आपला मुद्दा येतो की या पोवारी बोलीवरती संशोधन झालेलं आहे का? तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक विशेषत्वाने उल्लेख जो केला होता मागे डॉक्टर मंजू अवस्थी
यांनी पोवारी बोली, पोवारी संस्कृतीमध्ये संस्कृती या विषयावरती डिलीट ही पदवी त्यांनी मिळवली. त्यानंतर डॉक्टर एस.बी. कुलकर्णी यांचा सुद्धा उल्लेख यापूर्वी आला. नागपूर विद्यापीठातून त्यांनी या पोवारी बोलीवरती जे संशोधन केलं तो सुद्धा उल्लेख आपल्याला या ठिकाणी नमूद करावा वाटतो. त्यानंतर डॉक्टर भारती शरणागत यांनी सुद्धा या पोवारी बोलीच्या सगळ्या जी काही पोवारी बोली आहे, पोवारी संस्कृती आहे या संबंधित विषयाचा उल्लेख या ठिकाणी मला करण्यासाठी मला तो विषय हवा होता. त्या विषयाची माहिती नसल्यामुळे, पण त्यांनी पोवारी बोली हा विषय घेऊन त्याचा उपविषय जो असेल तो उपविषय मला इथे नमूद करता येणार नाही, कारण मला माहिती नाही. तर अशा पद्धतीने या पोवारी बोलीमध्ये यांचं सुद्धा PhD म्हणजेच काय डॉक्टरेट जी काही पदवी आहे ती त्यांनी या पोवारी बोलीमध्ये संशोधन करून मिळवलेली आहे. त्यानंतर तुफान सिंहजी पारधी यांनी एमफिल सुद्धा या ठिकाणी शब्दकोशावरती पोवारी शब्दकोश हा विषय घेऊन त्यांनी एमफिल मिळवलेला आहे. पण यांच्या शब्दकोशाचा जो काही हे आहे पोवारी शब्दकोश हिंदी शब्दकोशाची तुलना करून त्यांनी केलेली आहे. म्हणजे हिंदीचे जे काही शब्द आहेत आणि पोवारी शब्द याच्यामध्ये तुलनात्मक पद्धतीने त्यांनी यावरती संशोधन करून एमफिल मिळवलेला आहे. आणि त्यांचा आता PhDचा जो विषय आहे तो सुद्धा पोवारी बोली हाच आहे. पण त्याला वेगळ्या परिप्रेक्ष्यातून त्यांनी ते संशोधन करीत आहेत. पण त्यांचा विषय सुद्धा पोवारीच आहे. अशा पद्धतीने संशोधकांची काही नावं घेता येईल आहे. अजूनही काही नावे सुटू शकतात. अनेक जणांनी या ठिकाणी या पोवारी बोलीवरती आधी पण केलेलं असेल, आता करतही आहेत आणि पुढे सुद्धा करतील आहे, हे तर नक्कीच. तर भाषाशास्त्राच्या दृष्टीने या सगळ्या या संशोधकांचा या शोधार्थ्यांचा उल्लेख या ठिकाणी मला करायला आवडेल. तर यानंतर आपण काही साहित्यिक पोवारी बोलीचे जे काही साहित्यिक आहेत किंवा पोवारी बोलीतील साहित्यिक जे आहे त्यांचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करायला मला आवडेल. डॉक्टर अशोक राणा हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण भारताला परिचित असणारं एक मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आजवर 67 ते 70 इतके ग्रंथ, त्यांचे संशोधनात्मक ग्रंथ जे आहे ते ग्रंथ आपल्या समोर सगळ्या वाचकांसमोर, भाषाप्रेमी म्हणता येईल किंवा संस्कृतीप्रेमी यासमोर त्यांनी ठेवले. त्यांचे सगळे जे लेख आहेत ते सगळे किंवा लिखाण आहे हे सगळे संशोधनात्मक आहेत, ऐतिहासिक लेख आहेत. तर अशा प्रकारचे इतिहास तज्ञ अशोकजी राणा हे सुद्धा या समाजातील पोवारी बोलीचे किंवा पोवार समाजाचे घटक आहेत. त्यानंतर तर यांचा एक उल्लेख करताना एक हे होईल की BSc की याला अमरावती विद्यापीठामध्ये पदवीच्या अभ्यासक्रमाला मराठीमध्ये त्यांचा एक धडा आलेला आहे. त्यांच्या एका पाठाचा समावेश, त्यांच्या लिखाणाचा एक सारांश जो आहे तो पाठाचा समावेश त्या अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. त्यानंतर दुसरे जे साहित्यिक आहेत ॲडव्होकेट लखनसिंहजी कटरे, हे गोंदिया जिल्ह्यातील सेवानिवृत्त लेखाधिकारी आहेत, सनदी आपले सहकार क्षेत्रातील अधिकारी आहेत. यांचा सुद्धा नागपूर विद्यापीठाच्या BCom अभ्यासक्रमामध्ये, BCom प्रथम वर्षाच्या मराठी अभ्यासक्रमामध्ये त्यांच्याही एका कवितेचा जो काही जाणीवेतील कर्कदंश या कवितेचा उल्लेख किंवा या कवितेचा समावेश त्या पाठ्यपुस्तकामध्ये, मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठ्यक्रमामध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारचा उल्लेख, हे 2 उल्लेख या ठिकाणी आवर्जून मला करावंच लागेल. तर अशा प्रकारे अनेक साहित्यिक येणाऱ्या काळामध्ये सुद्धा येत आहेत आणि या पोवारी बोलीच्या पोवारी बोली संस्कृती आणि संस्कृती संवर्धनासाठी अनेक अशा प्रकारचे अभियान, चळवळी मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती अजूनही ज्याला म्हणता येईल की खोलवर जाऊन अशा प्रकारचे संशोधन होतीलच. अशा प्रकारचं कार्य हे येणाऱ्या काळातीलही अनेक साहित्यिक करतीलच, यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. तर अशा प्रकारचं हे पोवारी बोलीवरील आजचं आपलं व्याख्यान. यानंतरचं जो काही टप्पा असेल, वैशाली मॅडम.
अतिशय सुंदर असं विवेचन सरांनी केलेलं आहे आणि खूप छान असं सादरीकरण झालं. वेळ कसा गेला हेही कळलं नाही. पोवारी शब्दाची व्युत्पत्ती काय हे सरांनी सांगितलं आणि पोवार समाज हा मुळामध्ये राजा भोज किंवा राजा विक्रमादित्य यांचा वंशज आहे ही अतिशय महत्वपूर्ण माहिती सुद्धा सरांनी आपल्याला दिली. शिवाय सरांनी आपल्याला या भाषेतली व्याकरणिक वैशिष्ट्य काय आहेत, उच्चार पद्धती काय आहेत हे तर सांगितलंच, पण त्याबरोबरच या पोवारी संस्कृतीचे काही रीतिरिवाज आहेत, खानपानाच्या पद्धती आहेत, याची सुद्धा अतिशय मनोरम पद्धतीने दर्शन घडवलेलं आहे. शिवाय नवीन पिढीतले जे लोक या पोवारी बोलीविषयी संशोधन करू इच्छितात तर त्यांच्यासाठी संशोधनपर साहित्य कुठे उपलब्ध होईल याचीही सरांनी माहिती करून दिली. याशिवाय सरांनी पोवारी बोली टिकवण्यासाठी बोली टिकल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत, पुढच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. नाव लखन बोलीतले साहित्य उल्लेख केला आहे त्या कार्यक्रमात उपस्थित कटरे सर नमस्कार. व्हिडिओ चालू होता मगाशी सरांचा. हा वैशाली मॅडम आवाज येत नाही, थोडा नेटवर्क थोडस तुमचं. नेटवर्कचा इश्यू आहे बहुतेक. नमस्कार नमस्कार मॅडम, मी ऐकतोय. हा सर आहेत, वैशाली मॅडम सर आहेत ऐकतोय आणि मी. ऐकतायत. हा हा ऐकतोय. वैशाली मॅडम तर थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आलेला आहे थोडा. म्हणाल ते तुम्ही कंटिन्यू करा. वैशालीचा थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आलेला आहे. येतील त्या 2 मिनिटात. आपण फक्त जरा 2 मिनिटं वाट बघू. तोपर्यंत जर सरांना काही बोलायचं असेल, कटरे सर आले. कटरे सरांना हा कटरे वैशाली नाही, मॅडम. मी ऐकतोय आणि आमचं रणदीप व्यवस्थितपणे बोलले, पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे, कोणा बोलायची आवश्यकता नाही. मी ऐकतोय मॅडम, मी ऐकतोय. धन्यवाद सर. हो वैशाली तुझं अनम्यूट करते अनम्यूट का? करा वैशाली मॅडम, अनम्यूट करा. वृषाली मॅडम तुम्ही कंटिन्यू करा, थोडा कटरे सरांना आमंत्रित करू शकता. वृषाली ताई तुम्ही शेवट करू शकता. हॅलो, आली आवाज अनम्यूट कर. अगं अनम्यूट कर ना. वैशाली ताई तुम्ही अनम्यूट करा. आवाज आला? आला. हो आता अच्छा. माफ करा, काही तांत्रिक अडचणींमुळे मी बाहेर पडले होते मीटिंगच्या. बरं, कुणाला काही प्रश्न आहेत का? हा वैशाली, हा बोला वृषाली ताई, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. झालं? येतंय का ऐकायला? हो. आता येतो. मला एवढं आवडलंय आज हे विस्ते सरांचं सगळं विवेचन, की त्यातल्या मी सगळे मुद्दे काढलेत बाजूला आणि त्यातले अतिशय आवडलेले जे 2 वाक्य आहेत मी ते बोलून दाखवते. म्हणजे अंगावर रोमांच आले जेव्हा तुम्ही म्हटलात ना की मराठीला माय समजते पोवारी भाषा. हे वाक्य जेव्हा मी ऐकलं तेव्हा रोमांच आले. आणि दुसरं म्हणजे मध्य प्रदेशामध्ये उज्जैनमध्ये ते गड कालिका ऐकायला येते का? हो मॅडम हो. आणि तुम्ही जे सांगत होतात ना त्या सगळ्याशी मी एवढी कनेक्ट झाले होते ना, खूप आवडलं बिस्ते सर मला तुमचं आजचं हे. आणि हे जे वाक्य तुम्ही त्या इतक्या जिव्हाळ्याने बोललात ना की पोवारी भाषा मराठीला माय समजते. हा म्हणजे फारच छान. मी शब्दात नाही व्यक्त करू शकत एवढी मी हळवी झाली हे ऐकताना. म्हणजे एखादा समाज एखाद्या आपल्या मायबोलीसाठी आपली बोलीभाषेसाठी
किती किती कळकळीने आणि किती पद्धतशीरपणे काम करतो आणि कष्ट करतो. म्हणजे अन्नापेक्षा त्या बोलीभाषेचं प्राणापेक्षा जतन करण्याचे हे जे प्रयत्न आहेत ना, ते ऐकून मी भारावले सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप खूप छान. शुभेच्छा असू द्या. डॉक्टर माधव सूर्यवंशी सरांनी एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रभर जो पवार समाज पसरलेला आहे, पवार आडनावाचे लोक, त्यांचा पोवार किंवा पोवारी लोकांशी काही संबंध आहे का, समाजाशी काही संबंध आहे का, आणि असेल तर कोणता? हो हो हा माधव सर. हा सर, जेव्हा असं म्हणतात की जेव्हा परमार वंशाचं जेव्हा हे झालं, विस्तृतीकरण झालं किंवा ज्याला म्हणता येईल की बायफर्केशन झालं, त्यावेळी राजपूत, त्यानंतर परमार समाज आणि त्याला म्हणता येईल की पवार, मराठा पवार अशा प्रकारचा एक ज्याला फांदी म्हणता येईल, ती फांदी अशी काहीतरी एक विभागली गेली आणि तो समाज पूर्णपणे एक ज्याला म्हणता येईल की मुख्य जो पवार समाज आहे त्याचा एक वंश म्हणूनही त्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. आणि हा मराठा पवार समाज जो आज स्वतःला पवार म्हणून, पवार आडनाव वगैरे जो आहे तो भाग, हा सगळा समाज जो जिकडे पश्चिम महाराष्ट्र आणि या सगळ्या भागामध्ये दिसतो आहे, तर हा सुद्धा त्याच समाजाचा एक भाग म्हणून कुठेतरी त्याचा उल्लेख आपल्याला आढळतो आहे. आणि यावरती अजूनही जे काही संदर्भ आहेत ते संदर्भ आज माझ्याकडे नाहीत, पण जेव्हा उपलब्ध होतील त्यावरती आपण अजून विवेचन करू शकतो किंवा त्याच्यावरती आपण अजून विस्तृत चर्चा करू शकतो. धन्यवाद यावरती सर. मला एक कटरे सर या संदर्भामध्ये विस्तृतपणे सांगू शकतील आहे, तर त्यांना आपण या प्रश्नाबद्दल बोलायला लावूया थोडं 2 मिनिटं. नाही, या संबंधाने कसं आहे हो सर. की हा जो महाराष्ट्रातला मराठा पवार जो समाज आहे, हा मराठा पवार समाज कुठेतरी कदाचित 500, 600, 1000 वर्षापूर्वी किंवा 2000 वर्षापूर्वी एक राहिलाही असेल, परंतु आज त्या संबंधीचं कुठलंही ठोस असा पुरावा किंवा संदर्भ आज आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे त्यांचं आडनाव जरी पवार असलं तरी आमच्याकडे आमचा जो समाज आहे हा पोवार समाज आहे. आणि या पोवारामध्ये पवार हा हिंदीमध्ये सुद्धा वापरला जातो. त्याशिवाय मध्य प्रदेशामध्ये कुठे कुठे आणि आपल्या महाराष्ट्रात जो स्थलांतरित पवार समाज झालेला आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये म्हणा, यांनी कुठे कुठे काही काही छिटपुट रूपामध्ये पवार असं लिहिलेलं आहे. परंतु व्यवस्थितपणे आपण जर पाहिलं तर हा सुरुवात झाली ती प्रमार या पद्धतीने, ऋषी वसिष्ठांनी यज्ञातून त्यांना निर्मिती केली अशा प्रकारची एक आख्यायिका आहे, एक मिथक आहे. तर तो प्रमारचा परमार आणि परमारचा मग ते असं त्याचं काय म्हणू भाषेमध्ये बदल होतो, तो पोवार झाला आणि त्या पवारचं पवार सुद्धा झालं. आणि आता कुठे कुठे काही काही ठिकाणी, फार कमी अशा ठिकाणी तो पवार हा सगळा वापरला जातो, परंतु तो जेव्हा कास्ट सर्टिफिकेट बनवायचा प्रश्न येतो तेव्हा त्याची अडचण येते, म्हणून तो हा फरक वेगवेगळा आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोवार या आडनावाचे लोक आहेत. एक डॉक्टर छाया पोवार आहेत, ज्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका जी निघते त्याच्यामध्ये त्या लेख लिहितात. त्यांच्याशी मी बोललो, त्यांना विचारलं की तुम्ही जे पोवार आडनाव लिहिता हे तुमचं ओरिजिन काय, तर त्यांनी हे सांगितलं की म्हणे कदाचित राजाभाऊ, मी जे बोललो त्यांना म्हणजे राजाभाऊ हा सुद्धा आमचा सुद्धा पूर्वज आहे, अशा पद्धतीने ते बोलल्यात. एक आपलं क्रिकेट प्लेअर सुद्धा होतं, त्यांचं आडनाव पोवार होतं, मला वाटतं रमेश पोवार कसं काहीतरी. तर हा जो पोवार हा जो प्रकार आहे याच्यावरच अजून एक ठोस असं संशोधन पुढे आलेलं नाही, सुरू आहे. आणि त्याच्यातून जेव्हा पुढे येईल तेव्हा याच्या संबंधाने निश्चित असं काही विधान करता येईल. पण आज तरी आम्ही हा जो भाग आहे आमचा झाडीपट्टीचा, पूर्व विदर्भाचा, मध्य प्रदेशाचा, पश्चिम विदर्भाचा हा जो भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही जे आहोत समाज तो पोवार समाज, पोवार POWAR, पॉवर म्हणता येईल, हा पोवार समाज आहे. तर पोवार आणि पवार याच्यामध्ये आज जो काही फरक दिसतो आहे याच्यामध्ये 1000-2000 3000 वर्षापूर्वी काही एकत्रीकरण होतं की काय याच्यावर संशोधन सुरू आहे. आणि ते जेव्हा निघेल, आपले एक नरेंद्रसिंह परमार या नावाचे रतलामचे एक इतिहास संशोधक आहेत, ते सुद्धा याच्यावर काम करतायत. आज उद्या या संबंधीचे काही ना काही ठोस पुरावे निष्कर्ष निघते. धन्यवाद. धन्यवाद सर. अजून काही प्रश्न आहेत का?
खूप छान माहिती दिली कटरे सरांनी आपल्याला. नमस्कार मॅडम, बोलता येईल का? हा बोला सर. मी जितेंद्र राहंडाले. खरं तर जे रणदीपजींनी जी माहिती सांगितली खरंच खूप उत्कृष्ट होती. मागे त्यांनी मगाशी म्हणजे जेव्हा अभिवादन केलं तेव्हा त्यांनी म्हटलं की गुरुजन आहेत म्हणून, तो माझा विद्यार्थी पण आहे पण त्यापेक्षा जास्त मित्र आहे. त्यांनी इतकी सुंदर माहिती दिली त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि म्हणून म्हटलं चला एकदा सगळ्यांच्या समोर रणदीपजी आले, आम्हालाही बरं वाटलं. खूप खूप अभिनंदन रणदीपजी. बरोबर. गुरुने शिष्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं याच्यासारखा मोठं पारितोषिक नाही असं म्हणतात. ते खरंच आहे. तुमच्या शाबासकीने रणदीप सर पण भरून पावले असतील. धन्यवाद सर. नक्कीच नक्कीच. या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. त्यामुळे आभाराचा अतिशय अपरिहार्य भाग आपण घेत आहोत. खर तर इतकं सुंदर आणि विस्तृत विवेचन पोवारी या बोलीविषयी केल्याबद्दल मी रणदीप बिझनेस सरांचं मनपूर्वक आभार मानते. हा कार्यक्रम आपण रविवारी खरं तर घेणार होतो, पण सरांची प्रकृती अचानक थोडी बिघडल्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम तेव्हा थोडासा पुढे ढकलावा लागला. पण सरांनी सांगितलं की नाही, माझ्यामुळे सगळ्यांचा विरस व्हायला नको, अगदी 2 दिवसातच पुढचा मी कार्यक्रम घेणार. आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे सरांनी आज तो कार्यक्रम पूर्णत्वाला नेलेला आहे. सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या संस्थेला हा जो काही आपला बहुमूल्य योगदान जे आपलं दिलेलं आहे आणि इतकं सुंदर सादरीकरण केलं, त्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. याशिवाय सर्व जे उपस्थित भाषाप्रेमी आहेत त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुचिकांत बनारसे आणि सचिव मृणाल पाटोळे यांचेही मी आभार मानते. आमच्या संस्थेचे विशेष सल्लागार ज्येष्ठ शिक्षण तज्ञ रणदीप बिझनेस सरांनी मघाशी ज्यांचा उल्लेख केला ते माननीय डॉक्टर वसंत काळपांडे सर यांचेही मी मनापासून आभार मानते. या कार्यक्रमासाठी झूमचं प्रायोजकत्व दिलेलं आहे आमच्या संस्थेचे विश्वस्त पुरुषोत्तम इंदानी सर. सर, आपलंही मनपूर्वक आभार. याशिवाय अतिशय सुंदर, सुटसुटीत आणि छान प्रास्ताविक कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ज्यांनी केलं त्या आमच्या संस्थेच्या विश्वस्त वृषाली गोखले मॅडम यांचेही आभार. याशिवाय संस्थेचे सहसचिव अजित तिजोरे सर, शिवाय संस्थेच्या विशेष सल्लागार निवेदिता खांडेकर मॅडम, अमृता इंदुरकर, प्रियांका कुंटे आणि सर्वच विश्वस्तांचे मी मनापासून आभार मानते. थोडीशी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला. खरं तर सरांनी खूप सुंदर पीपीटी तयार केली होती, पण आयत्या वेळेला काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला ती पीडीएफ मध्ये कन्वर्ट करावी लागली. या सगळ्या तांत्रिक बाबी सांभाळण्याचं आणि कार्यक्रमाची तांत्रिक धुरा सांभाळण्याचं काम नेहमीच आमच्या प्रतिष्ठानचे अभिजित शिंदे अतिशय उत्साहीपणाने पार पाडत असतात. अभिजित, तुझंही मनापासून मी आभार मानते. आणि वैशाली ताई, तुमचे आभार. धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद. आपला पुढचा जो कार्यक्रम आहे तो रविवारी म्हणजे 25 एप्रिलला सादर होणार आहे आणि मराठवाडा कर्नाटक सीमावर्ती बोली या विषयावरती डॉक्टर बालाजी मदन इंगळे यांचं व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी आपण जरूर उपस्थित राहा. आपल्या मित्रमंडळींनाही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला सांगा आणि तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.